ची किंमत मला बरोबर द्यावी लागेल की नाही. मी गंमत सांगतो तुम्हाला. आता ही कथा संपल्याच्या नंतर माझ्याकडे कोणीतरी तुम्ही या म्हणजे एक उदाहरणाकरता सांगतो. मी तुम्हाला 100 रुपयाची नोट देतो चांगली नवी कोरी देतो, भागवताच्या ग्रंथाला लावून तुम्हाला प्रसाद म्हणून देतो. आणि ही 100 रुपयाची नोट घेऊन तुम्ही सराफाकडे जा आणि सराफाला म्हणा आम्हाला एक 10 ग्रॅम सोनं दे म्हणा. देतो का होतो? 100 रुपयाची नोट. त्याला भलं महत्व सांगा ना त्या नोटेचं. अरे एवढ्या मोठ्या कठीच्या मंडपात आम्ही जाऊन बसलो होतो, तिथल्या महाराजांना दिले, भागवताला लावून दिले, वाटेल ते त्याला सांगा ना. पण 100 रुपये घेऊन तो 10 तोळे 10 ग्रॅम सोनं तुम्हाला द्यायला तयार होईल का? होत नाही. त्याचं कारण काय? 100 रुपये आणि 10 ग्रॅम सोनं बरोबरी नाही ना. शुकाचार्य म्हणायला लागले, अरे एखादा माणूस जवाहिराच्या दुकानात गेला आणि त्याला म्हणायला लागला माझ्याजवळची ही काच घे आणि तुझा हिरा मला दे. कसा देईल रे तो? क्व काचहा क्व मणिर्महान क्व सुधा क्व कथा लोके. काच कुणीकडं, कथा कुणीकडं बाबा? काच कुठं, रत्न कुणीकडं? तुझा अमृत कुठं, स्वर्गीय अमृत कुठं आणि आमचं कथामृत कुठं? तुलना होत नाही. आणि तुलना होत नसल्यामुळे तुम्ही स्वर्गीय अमृत देऊन जर कथा ऐकायला आला असाल तर हा व्यापारीपणा तुमचा बरोबर नाही. तुम्ही इथून हकाला म्हणे, इथून निघा, इथून बाहेर व्हा. तदा देवान जहासह. त्या सगळ्या देवांना ते हसले, त्या देवांची त्यांनी जिहासा केली, त्या देवांना कथा मंडपातून शुकाचार्यांनी बाहेर काढलं. याचा अर्थ काय आहे? स्वर्गीय देवांना सुद्धा कथा प्राप्त व्हायला अवघड आहे. याचा अर्थ असा झाला की बाबा कथा अमृत आहे, म्हणजे अमृत प्राप्त व्हायला जसं दुर्लभ आहे तशी भगवंताची कथा सुद्धा दुर्लभ आहे. एक झालं. आणि अमृताच्या बद्दल ज्ञानोबाराने अजून एक गुण अमृताचा असा सांगितलाय आपल्याला, अमृत रसास्वादनी रस सकळ. एक अमृताची चव घेतली की जगातले सगळेच्या सगळे रस आपल्याला चाखायला मिळाले. आपल्याला वेगळ्या वेगळ्या पदार्थातून वेगळा वेगळा रस घ्यावा लागतो. एका पदार्थातून सगळे रस मिळत नाहीत. गोड रस देणारा जो पदार्थ असेल त्या पदार्थातून आपल्याला गोडीच चाखायला मिळते. गोड असलेला पदार्थ चाखणार आणि याच्यातून मला आंबटपणाची प्रतीती यावी अशी इच्छा करणार. एकतर तो पदार्थ विटलेला असावा लागतो, नाहीतर मग त्याच्यातून आपल्याला आंबटपणा मिळतच नाही भोगायला. बासुंदी घेतली की ती गोडच लागणार, चिंच घेतली की ती आंबटच लागणार, मीठ तोंडात घेतलं की ते खारटच लागणार, मिरची तोंडात जर घेतली तर ती तिखटच लागणार. बरोबर? म्हणजे एका एका पदार्थाच्या ठिकाणी एका एका रुचीचा प्रकार आपल्याला जगामध्ये पाहायला सापडतो. पण अमृत नावाचा पदार्थ शास्त्रकारांनी संतांनी असं सांगितलंय आपल्याला की त्याच्या एका चवीमध्ये सगळ्या चवी येतात. अमृत रस आस्वादनी रस सकळ. आमचे गुरुजी फार छान सांगायचे. आपण जेवायला बसलो आणि आपल्याला देवानी जेवायला वाढायला सुरुवात केली आणि त्या जेवणाच्या पदार्थामध्ये वेगळे वेगळे पदार्थ देण्याच्या ऐवजी देवानी आपल्याला फक्त अमृत वाढायला सुरुवात जर केली तर एक अमृताचा घोट घ्यायचा आणि अशा आपण त्या अमृताचा घोट घेता घेता भावना करायची की मला पुरणपोळीची चव मिळावी. लगे पुरणपोळीची चव मिळते. दुसरा अमृताचा घोट घेता घेता आपण अशी भावना करावी की मला कढीचा फुरका मारल्याची चव आली पाहिजे. लगे कढीच्या फुरक्याची चव येते म्हणे. अमृताच्या एका फुरक्यामध्ये एका घोटामध्ये गोडीही मिळाली आणि अमृताच्या लगेच दुसऱ्या फुरक्यामध्ये तुम्हाला खमंगपणाचाही स्वाद घेता आला. हे कशानं झालं बोला? अमृताचा तो गुण आहे. अमृत रसास्वादनी रस सकळ. एका अमृताचं समास्वादन केलं की सगळ्या रसांचा अनुभव घेतल्याची फलश्रुती माणसाला प्राप्त होते. हे जे अमृताचं महत्व आहे की नाही, कथेला अमृत म्हणलं की कथेमध्ये सुद्धा सगळे रस येतात, सगळे रस येतात. साहित्यामध्ये जे वेगळे वेगळे रस सांगितलेले आपल्याला पाहायला सापडतात ना, त्या सगळ्या रसाचा अनुभव घेणं, एकदम एकसमयावच्छेदानं घेणं आपल्याला शक्य होत नाही. पण कथेत या, कथेमध्ये काय नाही बोला ना. कथेमध्ये शृंगार आहे, कथेमध्ये वीर आहे, कथेमध्ये हास्य आहे, कथेमध्ये कारुण्य आहे. म्हणजे एकच कथा करायची आणि त्या एकाच कथेतून आपल्याला सगळ्याच्या सगळ्या रसांचा अनुभव प्राप्त करून घ्यायचा. हे अमृत रसास्वादनी रस सकळ हे कथेचं महत्व असल्यामुळे कथा अमृत आहे अशा पद्धतीचं गोपिकांनी वर्णन केलं. तब कथा अमृतम अमृतम.
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे टाळी वाजवा, टाळी हे बोला। नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। कुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। आपण भगवंताच्या कथेचं महात्म्य पाहत होतो आणि कथेच्या महात्म्याचा विचार करत असताना कथा कशी महत्त्वाची असते याचे चिंतन करताना आपण गोपिकांनी केलेलं कथेचं वर्णन 7 पद्धतीत गोपिकांनी कथेचं वर्णन केलं। तव कथा अमृतम। भगवंताची कथा कशी आहे? अमृत आहे। अमृताचं काय महत्त्व असतं त्याचा विचार जर आपण केला तर अमृत दुर्लभ असतं, तशी भगवंताची कथा दुर्लभ आहे। एक
अमृताच्या समास्वादनामध्ये सगळ्या रसाचा अनुभव येतो. त्याच पद्धतीनं भगवंताची कथा ऐकत असताना आपल्याला साहित्यामध्ये सांगितलेले नवरस किंवा त्या नवरसानं मिलित असलेला भक्तिरस किंवा ब्रह्मरस आणि भक्तिरस या सगळ्या रसाच्या समास्वादनाचा आनंद एक भगवंताची कथा ऐकताना आपल्याला जर प्राप्त होत असेल तर कथा अमृत आहे. अमृताचा तिसरा गुण, अमृतासारखा गोड पदार्थ नाही. अमृत अतिशय गोड आहे, पण भगवंताच्या संबंधानं जर चिंतन आपण करायला लागलो, देवाची कथा असेल, देवाचं नाम असेल, हे अमृत जे गोड आहे ना त्याच्यापेक्षा गोड आहे म्हणतात बरं का संत महात्मे. गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा काबने गे, मन माझे केशवा काबाने गे, मन माझे केशवा काबने. पंढरी राया सांग, पंढरी राया काय करो यासी, काय करो यासी. सांग पंढरी राया, सांग पंढरी राया काय करो यासी, काय करो यासी. सांग पंढरी राया, सांग पंढरी राया काय करू याचे, काय करू याचे. सांग पंढरी राया, सांग पंढरी राया काय करू याचे, काय करू याचे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. नामदेवासारख्या साधू पुरुषाने आपल्याला सांगितलं भगवंताचं नाव अमृतापेक्षा गोड, अमृतापेक्षा गोड आहे. अमृताहूनही गोड आहे. नामदेवराय बोलले अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, आणि तुकाराम महाराज बोलले अमृत जयास फिके पुढे. अमृत आणि फिकं असणं काय, ना अमृताच्या पेक्षा देवाच्या नावाची गोडी जास्त असणं काय, अर्थ एकच आहे. अन्वय व्यतिरेक दोन पद्धतीची भाषा, एवढाच बदल आहे. अमृताहुनी गोड म्हणलं की अन्वयाची भाषा झाली, अमृत जयास फिके पुढे म्हणलं की व्यतिरेकाची भाषा. भाषा बदलली हो, पण आशय तोच आहे ना. भगवंताचं नाव किती गोड. ते जगन्नाथ पंडितांनी त्यांच्या रसगंगाधरामध्ये एक फार सुंदर चिंतन मांडलेलं आहे. त्याने असं वर्णन केलंय, ते आपल्या जीवाशी बोलायला लागले. आपल्या जीवाला त्यांनी प्रश्न विचारला, माझ्या जीवा आजपर्यंत अनेक लोकांतरामध्ये फिरलास, तुझ्या प्रारब्धानुसार तुला कुठं कुठं जावं लागलं, आणि तिथं गेल्याच्या नंतर काही पदार्थ तुला सेवन जे करायला मिळाले त्यांची गोडी तुला माहिती आहे, आणि इथं आल्याच्या नंतर आता तुला देवाच्या नावाची गोडी निर्माण झाली. तर एवढे सगळे गोड पदार्थ तू चाखलेलेस जीवा, माझ्या जीवा एकदा खरं सांग बरं, या कृष्ण नामात जी गोडी आत्ता अनुभवायला मिळते अशी गोडी मागं तुला कधी पाहायला मिळाली का. त्यांच्या जीवाने नाही असं उत्तर दिलं. सगळ्या पदार्थाची यादी त्यांनी वाचून दाखवली. मृद्विका रसिता सीता समशिता स्फीतंच पीतं पयः स्वर्यातेन सुधाप्यधाय कतिधा रंभाधर खंडितः सत्यं ब्रूहि मदीय जीव भवता भूयो भवे भ्राम्यता कृष्णेत्यक्षरयोरयं मधुरिमोद्गारः क्वचिल्लक्षितः. हे जीवा सांग, सत्यं ब्रूहि मदीय जीव, माझ्या जीवा एकदा खरं सांग. मृद्विका रसिता, मृद्विका शब्दाचा अर्थ द्राक्ष. पदार्थ जरी गोडच असला तरी प्रत्येक पदार्थाचा आस्वाद वेगळा आहे, त्या गोडीचा आस्वाद वेगळा वेगळा असतो की नाही. गुळा साखरे मालयाचे हे बांधे तरी एकाचे रसाचे परिस्वाद गोडीचे आन जेवी, आहे की नाही. साखरही
साखरही गोड आहे, गोळही गोड आहे, मालाही गोड आहे, नाबतही गोड आहे, साखरही गोड आहे, पण चव वेगळी वेगळी की नाही, आस्वाद वेगळा की नाही, त्या गोडीचा आस्वाद वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा असतो. तसं त्यांनी जगन्नाथाने आपल्या जीवाला विचारलं, द्राक्ष खाल्ली जीवा? हो म्हणे. साखर खाल्ली जीवा? सीता समशिता साखर खाल्ली? खाल्ली म्हणे. स्फीतंच पीतम पयाहा, निरस दूध प्यालास माझ्या जीवा? प्यालो म्हणे. त्याची गोडी तुला माहिती आहे? माहिती आहे. स्वर्यातेन सुधापी अधाई, माझ्या जेव्हा स्वर्गात गेला होतास त्यावेळेला तुला अमृत चाखायला मिळालं, माहिती आहे ना? माहिती आहे म्हण. त्याची गोडी माहिती आहे म्हण. कतिधा रंभाधर खंडित, कित्येक वेळेला तुला रंभेचं अधनामृत प्राशन करायला मिळालं, ती गोडी माहिती आहे? माहिती आहे म्हण. सत्यम ब्रूहि मदीय जीव, मग एवढे गोड पदार्थ चाखून आलेल्या माझ्या जीवा एकदा खरं बोल बरं. सत्यम ब्रूहि मदीय जीव, भवता भूयो भवे भ्राम्यता, या संसारामध्ये अनेक वेळेला लोकांतरामध्ये फिरत असलेला माझ्या जीवा एकदा खरं बोल बरं. कृष्ण इति अक्षरयोः अयम मधुरिमोद्गारः, कृष्ण या नामाचं उच्चारण केल्याच्या नंतर तुला प्राप्त होणारं जे माधुर्य आहे, ते जे समास्वादन आहे, हे समास्वादन तुला क्वचित लक्षितः, हे कुठे तुला पाहायला मिळालं का? त्यांच्या जीवाने त्यांना नाही म्हणून उत्तर दिलं. याचा अर्थ असा झाला की जगातल्या सगळ्या गोड पदार्थामध्ये गोड जर काही असेल तर देवाचं नाम आहे. देवाचं नाम जसं गोड तशी देवाची कथा गोड. अमृताहुनी गोड हे नाम जर असेल तर अमृताहुनी गोड असलेली भगवंताची कथा सुद्धा आहे. याचा जर विचार आपण केला तर अमृत हे गोड आहे आणि कथामृत ही अत्यंत गोड आहे, म्हणून कथेला अमृत म्हणलं. तब कथा अमृतम. पुढं चला. तप्त जीवनम, कथा कशी आहे? संसार तापानं तापलेल्या जीवाला जीवन म्हणजे पाण्यासारखी शांती देणारी आहे. ऐक नाही, भगवंताच्या कथेनंच मनुष्याला शांती प्राप्त होते. त्रिविध तापाचा ताप आपल्याला होऊ नये, आध्यात्मिक ताप होऊ नये, अधिदैविक अधिभौतिक तापाचा आपल्याला चटका बसू नये, कथेचा आश्रय करा. निळोबारायचा एक अभंग आहे, त्या अभंगामध्ये निळोबाराने या त्रिविध तापाचं स्वरूप मांडलंय आणि या त्रिविध तापाचं स्वरूप मांडून हे त्रिविध ताप आपल्याला भोगावे लागू नये त्याच्याकरता कथेत येऊन बसावं असं सांगितलंय त्या अभंगात. भूती उपद्रवदी झाला. नाथ महाराजाच्या ओव्या निळोबारायची चरण अगदी सारखे आहेत, थोडा थोडा एखाद्या शब्दाचा काहीतरी बदल आहे. भूती उपद्रवदी झाला, ताडीला अथवा निस्तेजीला, तेणे चित्ती दाहो झाला, आधिभौतिक बोलिला तो ताप, देही प्रगटे रोग व्याधी, तेणे हाळली तापे बुद्धी, लोळे न पुरे दुःखावधी, आध्यात्मिक त्रिशुद्धी तो ताप, दैवे अतिवृष्टिका अनावृष्टी, राजिके लुटिले झाला कष्टी, आगीने जळता नावरे संकटी, तो आधिदैव ताप बोली जे. हे तीन तापाचं स्वरूप सांगितलं. अधिभौतिक ताप कशाला म्हणतात? इतर जीवाच्या पासून आपल्याला जर काही त्रास झालेला असेल, भूत म्हणजे जीव, इतर जीवाच्या पासून झालेली जी पीडा, त्याला म्हणायचं अधिभौतिक ताप. भूती उपद्रवदी झाला, कोणीतरी त्रास दिला. ताडीला, एखाद्याने मारहाणी केली. निस्तेजीला, कोणी अपमान केला. तेणे चित्ती दाहो झाला, आपल्याला प्राप्त झालेली मारहाण किंवा आपला झालेला अपमान, त्याच्या योगानं माणसाच्या चित्ताला जी जळजळ होते ना, दाह होतो ना त्याच्या चित्ताचा, याला आदिभौतिक ताप म्हणतात. आध्यात्मिक ताप कोणता? अध्यात्म म्हणजे शरीर किंवा मन, त्याच्या संबंधानं होणारी जी पीडा आहे त्याला आध्यात्मिक पीडा असं म्हणतात. देही प्रगटे रोग व्याधी, देहामध्ये रोग व्याधी निर्माण होणं. तेणे आहाळली तापे बुद्धी, त्या रोगाच्या त्रासानं बुद्धी तळमळायला लागली. लोळे नपुरे दुःखावधी, तो लोळायला लागला, गडबडा, त्याला दुखायला मर्यादा राहिली नाही. अशा वेळेला देहात रोग निर्माण होण्यानं झालेली जी पीडा, आध्यात्मिक त्रिशुद्धी तो ताप. आधिदैविक ताप कोणता? दैव योगानं झालेली जी पीडा असते की नाही, किंवा देवांकडून आलेली जी पीडा असते तिला आधिदैविक ताप म्हणतात. दैवे अतिवृष्टिका अनावृष्टी, दैवयोगानं कधी अतिवृष्टी होते, कधी अनावृष्टी होते. पाऊस पडतच नाही, पाऊस पडला तर फारच पडतो. राजिके लुटिले, राजाच्या अधिकाऱ्याने चोरांनी वगैरे लुटून नेलं. झाला कष्टी, त्याच्यानं कष्ट झाले. दैवे अतिवृष्टी का अनावृष्टी, राजिके लुटेले झाला कष्टी, आगीने जळता नावरे संकटी. एखाद्या वेळेला आग लागते, घराला आग लागते, शेताला आग लागते, सगळं जळून जातं.
आधी त्याला आधी दैविक ताप असं म्हणतात. आणि असे हे त्रिविध ताप आपल्याला शांत करायचे असतील तर निळोबरांनी युक्ती सांगितली. ऐसे त्रिविध ताप संगती, ऐसे त्रिविध ताप संगती, ऐसे त्रिविध ताप सत्संगते, ऐसे त्रिविध ताप सत्संगते, विवेक श्रवणे विलया जाती, विवेक श्रवणे विलया जाती, विवेक श्रवणे विलया जाते, विवेक श्रवणे विलया जाती. म्हणून कीर्तनी बुद्धिमंती, म्हणून कीर्तनी बुद्धिमंती, म्हणून कीर्तनी बुद्धिमंती, म्हणून कीर्तनी बुद्धिमंती. अवश्य श्रवणार्थी बैसावे, अवश्य श्रवणार्थी बैसावे, देही प्रगटे रोग व्याधी, देही प्रगटे रोग व्याधी, देही प्रगटे रोग व्याधी, देही प्रगटे रोग व्याधी. देही प्रगटे रोग व्याधी, देही प्रगटे रोग व्याधी, देही प्रगटे रोग व्याधी, देही प्रगटे रोग व्याधी. हो, तीन तापाचं स्वरूप सांगून झाल्याच्या नंतर निळोबार आपल्याला बोलायला लागले. ऐसे त्रिविध ताप सत्संगती, विवेक श्रवणे विलया जाते. हे तीनही ताप साधू पुरुषाच्या संगतीत जाऊन आपण कथेच्या निमित्तानं विवेकाचं श्रवण करावं. त्रिविध तापाचा नाश होतो. म्हणून कीर्तनी बुद्धिमंते अवश्य श्रवणार्थी बैसावे. म्हणून बुद्धिमान माणसानं कीर्तनाच्या श्रवणाला, कथेच्या श्रवणाला अवश्य जाऊन बसावं. निळा म्हणे होईल लाभ, ब्रह्मानंदा निघती कोंभ, प्रसन्न होऊन पद्मनाभ, शीतळ करील सर्वार्थी तप्त जीवनम. प्रसन्न होऊन परमात्मा पंढरीनाथ तुम्हाला सगळ्या अर्थानं, आध्यात्मिक तापाच्या दृष्टीनं, आधिभौतिक तापाच्या दृष्टीनं, आधिदैविक तापाच्या दृष्टीनं शीतळ करतो, शांत करतो. म्हणून भगवंताची कथा कशी आहे? तप्त जीवनम. कसलाही ताप तुमच्याकडे येऊ देत नाही. पुढं काय कथेचं वर्णन? तप्त जीव कविभिरीडितम. कवींनी ईडित म्हणजे गायलेली भगवंताची कथा कशी आहे? मोठ्या विद्वानांनी. कवी शब्दाचा अर्थ नुसती कविता करणारा, टलाट वगैरे जोडणारा, र जोडणारा, त्याला कवी म्हणत नाहीत बरं का. कवी शब्दाचा अर्थ ज्ञानी. क्षरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्तत् कवयो वदन्ति. ज्ञानमार्ग कसा आहे? वस्तर्याच्या धारेवरून चालण्यासारखा कठीण आहे. आणि हे कोणी सांगितलं? कवयः वदन्ति. हे कवी बोलतात. कवी म्हणजे ज्ञानी लोक. ज्ञानमार्गाचं काठिण्य टलाट जोडणाऱ्याने सांगून चालत नाही. त्याच्याकरता ज्ञानी लागतो. आणि म्हणून कवी शब्दाचा अर्थ ज्ञानी आहे. मग ज्ञानी लोकांनी भगवंताची कथा गायलेली आहे. आजपर्यंत कथेचं चिंतन बघा ना. कोण कोण भगवंताची कथा गातो सांगा ना. कोण गातो? गावत ब्रह्मादिक मुनी नारद, गावत ब्रह्मादिक मुनी नारद, वाल्मीक विज्ञान विशारद, वाल्मीक विज्ञान विशारद, शुक सनकादी शेष अरुशारद, शुक सनकादी शेष अरुशारद, शुक सनकादी शेष अरुशारद, शुक सनकादी शेष अरुशारद,
परणी पवन सुत कीर्तिनी गे आरती श्री रामायण जी की आरती श्री रामायण जी की तुलसीदासजींनी लिहिलेल्या रामायणाच्या आरतीमध्ये ही कथा कोण कोण गातो त्याच्याबद्दल तुलसीदासजींनी केलेले वर्णन आहे. कोण कोण गातात? गावत कोण गातो? हो, ब्रह्मादिक मुनी नारद ब्रह्मादिक ही कथा गातात. देवर्षी नारद ही कथा गातात. बाल्मिक विज्ञान विशारद त्याने सांगितलं विशेष ज्ञानाच्या बाबतीत चतुर असलेले वाल्मिकी ही भगवंताची कथा गातात. अजून कोण? शुक सनकादिक शेष अरुशारद शुकाचार्य गातात. सनकादिक महात्म्य गातात. भगवान शेष ही भगवंताची कथा गातात. भागवताच्या दोन संप्रदायाचा विचार करत असताना एक शेष संप्रदाय आहे आणि एक ब्रह्म संप्रदाय आहे. भगवंताच्या पासून ही कथा पहिल्यांदा ब्रह्मदेवाला प्राप्त झाली आणि पुढे परंपरा चालू झाली असा एक संप्रदाय आहे. आणि भगवंताच्या मुखातून ही कथा पहिल्यांदा शेषानं श्रवण केली आणि पुढे ती परंपरा चालू झाली असा एक संप्रदाय. शेषाने कथा ऐकली, शेष कथा गातात, याला महत्व आहे. कोण कोण कथा गायला लागला याचा विचार जर केला तर ब्रह्मादिक गातात, देवर्षी नारद गातात, वाल्मिकी गातात, शुकाचार्य गातात, सनकादिक महात्मे गातात, शेष गातात, स्वतः शारदा गाते. आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात न मिली मिया. आणि या योग्यतेची असलेली बुद्धीची अधिष्ठात्री देवता प्रत्यक्ष शारदा ती सुद्धा या भगवंताच्या कथेचं वर्णन करते. म्हणून कवी भी ही ईडितम. बघा ना, भगवंताची कथा कोण गात नाही? आपल्याकडे सगळ्या संतांचे बाळक्रीडेचे अभंग आहेत. सगळ्यांनी गायली की नाही कथा? ज्ञानोबराय गातात, नामदेवराय गातात, नाथ महाराज गातात, चोखोबाराय गातात, बंका महाराज गातात, तुकोबाराय गातात. कोण गात नाही सांगा ना? प्रत्येक संताच्या मुखातून भगवंताच्या कथेचं वर्णन थोडं असेल, कुठे जास्त असेल, पण आहे ना. याचा अर्थ काय झाला? ज्ञानी लोकांनी गायलेली ही कथा आहे. अजून कल्मशापहम, कल्मश म्हणजे पापाचा नाश करणारी भगवंताची कथा आहे. देवाच्या कथेचं श्रवण केलं कोणाचंही पाप जातं, कशाही माणसाचं पाप जातं. येणारच महात्म्या धुंधुकारीचं पाप गेलं, त्याच्या एवढा पापी शोधून मिळणार नाही आपल्याला. सगळ्याचं पाप, कोणताही कसलाही दोष घडलेला असू द्या, भगवंताच्या कथा श्रवणाला येऊन बसा. म्हणजे दोष करूनच येऊन बसा असं नाही बरं का. दोष झालेला असेल तर कथा श्रवणाला तर जातं, ही व्यवस्था आहे, एवढं लक्षात घ्या. भगवंताच्या कथेनं पाप जातं. श्रुतम हरती पापानी. कानावर कथा पडली की पाप जातं. ती कथा कानावर घेण्याकरता कथा मंडपातच येऊन बसावं तर पाप घालवते असं नाही. समोरून जाता जाता कथेतले 4 अक्षर जरी, 4 शब्द जरी कानावर पडले तरी कल्याण होतं. पाप जातं, दोष जातो, कथेचा लाभ होतो. एक कथा आहे अशी, त्या बुद्धाच्या जातक कथेमध्ये आलेली कथा आहे. एक चोर होता, त्याला पकडायचा राजाचा प्रयत्न होता. मोठ्या मोठ्या चोऱ्या करायचा, राजाच्या अधिकाऱ्याकडेच चोऱ्या करायचा. विशेषतः सुरक्षा अधिकाऱ्याच्या घरीच चोऱ्या करायचा. आणि त्या चोराला पकडण्याचा सगळ्या राजाच्या अधिकारी लोकांचा प्रयत्न असूनही तो जेव्हा पकडला जाईना, तेव्हा त्या राजाच्याकडे एक बिरबलासारखा चतुर प्रधान होता. आणि त्या प्रधानाला जबाबदारी दिली, हा चोर पकडायचा आहे, पकडायचा. त्या प्रधानानं सांगितलं करतो म्हणे, योजना करतो. आणि तो एकदा पकडला गेला तरी तो कबूल होईना, तेव्हा त्याच्याकडून कबूल करून घ्यायचं ठरलं. पकडला गेला, प्रधानाने त्याला पकडला, पण पकडल्याच्या नंतर तो कबूल होईना. काही यातना द्या, कितीही मारहाण करा, काही यातना दिल्या तरी त्याच्याकडून ते कबुलीचे शब्दच येईनात. मग अशा अवस्थेमध्ये प्रधानाने एक युक्ती रचली. काय करावं? तो थोडासा त्याचा अभ्यास केला प्रधानाने. तेव्हा हा थोडा आस्तिक मनुष्य दिसतो, चोरी जरी करत असला तरी देवधर्म मानणारा दिसतो. मग काय करा? त्या प्रधानाने विचार केला, याच्याकडून आपल्याला चोरी कबूल करून घ्यायची असली तर काहीतरी युक्ती केली पाहिजे. ती वेगळ्या पद्धतीने युक्ती करायची ठरवून प्रधानानं काय केलं,
एक स्वर्गाचा आभास निर्माण केला. एका बागेमध्ये स्वर्गाचा आभास निर्माण केला, देवाची सभा भरवली आणि त्या सभेमध्ये सगळे असे राजाचे प्रधान वगैरे जे होते, मंत्रिमंडळ जे सगळं होतं, सर्वांना देवासारखे मुकुट, वस्त्र, प्रावरण, माळा घालून सगळ्यांना आसनावर बसवलं. स्वर्गाचा आभास निर्माण केला. राजा सिंहासनावर जाऊन बसला, तो इंद्रासारखा शोभायला लागला. आणि त्या सभेमध्ये याला दिवसभर दारू पाजली होती आणि संध्याकाळी त्या सभेमध्ये आणलं. आला सभेमध्ये. सभेत आल्याच्या नंतर धुंदीत असा डोळे उघडून थोडासा बघायला लागला. तेव्हा त्याला तिथल्या लोक बोलायला लागले, तो प्रधान वगैरे बोलायला लागला, बघ तू स्वर्गात आलास, केवढी देवाची कृपा तुझ्यावर, स्वर्गात आलास, घे देवाचं दर्शन, इंद्राचं दर्शन घे, त्याला सांग बाबा माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा आणि इथून परत लोटू नका. स्वर्गात आलास, काही पापकर्म तुझ्याकडून झालं असेल, काही चोरी वगैरे तुझ्याकडून झालेली असेल तर या देवांच्या समोर क्षमा माग, हात जोड, एकदा नमस्कार कर, ते तुला क्षमा करतील. मग तुला कुठं नरकात वगैरे जावं लागणार नाही. बोल बोल, काही पाप झाले का तुझ्याकडून? वारंवार जेव्हा तो प्रधान बोलायला लागला तेव्हा या चोरानं डोळे किलकिले केले. एकदा त्या सगळ्या देव म्हणून बसलेल्या लोकांच्याकडे पाहिलं आणि तो म्हणायला लागला, मी अट्टल चोर आहे. म्हणला गोष्ट खरी आहे. आज तुम्ही मी केलेली चोरी उघड करण्याच्या दृष्टीनं हा स्वर्गाचा आभास निर्माण केलाय, मला कळालं. म्हणला कशावरून कळालं? एक कीर्तनातले 2 शब्द ऐकले होते म्हणला, त्याच्यातून कळालं. कसं कळालं? तो म्हणला, माझ्या बापाने मला सांगितलं होतं की कथा कीर्तन जिथं चालू असेल तिथून कान बंद करून जायचं. माझा बापही चोर होता. पिता शिकवी पुत्रासी, बापा नको जाऊ हरिकथेसी, नामदेवराच्या अभंगात आहे. बाप आपल्या पोराला शिकवतो, बाळा हरिकथेला जाऊ नको, 5 तोंडाची विवसी तेथे वैष्णवी आणली आहे. तिथं वैष्णवानी 5 तोंडाचं एक भूत आणून बसवले म्हणे भगवान शंकर. त्याच्यामुळे ते कथेत जायचं नसतं, कथेतले शब्द ऐकायचे नसतात, हे बापाने मला शिकवलं होतं म्हणला. म्हणून मी एका दिवशी चोरीला जाताना एका ठिकाणी कीर्तन चालू होतं, कथा चालू होती, तिथून समोरून मंडपासमोरून जाण्याचा प्रसंग आला आणि बापाने सांगितलं होतं की कीर्तनातले शब्द ऐकायचे नाहीत, म्हणून दोन्ही कान बंद करून चाललो होतो म्हणला. पण योग असा की त्या कथेच्या मंडपाच्या दारासमोर आलं की पायात काटा मोडला. तो काटा काढायपुरता तरी हात बाजूला करणं, कानातला बाजूला काढणं आवश्यक होतं, म्हणून खाली बसलो म्हणला, कानातला हात काढला, पायातला काटा काढला. तेवढ्यात कीर्तनातले शब्द ऐकू आले. देवांची शरीर तैजस असतात, त्यांची सावली पडत नाही. आणि इथं तुमच्याकडे बेटानं सगळ्याकडे बघायला लागलं तर सगळ्याची सावली पडली. कुठले देव रे म्हणला तुम्ही? एक शब्द कीर्तनातला, एक वाक्य ऐकलं तर त्याच्यातून मला तुम्ही देव नाहीत हे कळतं. मी चोरच आहे म्हणला, मी चोरी केली म्हणला, कबूल करतो म्हणला, पण याच्या पुढे चोरी न करता या कीर्तनातले 2 शब्द ऐकण्याच्या योगानं माझं कल्याण झालं. त्या कीर्तनाच्या शिवाय आता याच्या पुढे जन्मभरात दुसरं साधन नाही हे सांगून तो कीर्तनाला लागला. मला काय सांगायचंय, कथेतला शब्द कथेत येऊन बसावं मग कानावर पडावा तरच पाप घालवतो असं समजू नका. कशाही पद्धतीनं कथेचा शब्द तुमच्या कानावर पडू द्या. श्रुतम हरति पापानी, श्रवण केल्याबरोबर, श्रवणात ते शब्द पडल्याबरोबर कानाचा आणि त्या शब्दाचा संयोग झाल्याबरोबर आपल्या पापाचा नाश होतो, अशी कथा आहे. श्रवण मंगलम. पुढचं वर्णन करताना गोपिका म्हणतात, श्रवण मात्रानं मांगल्याची प्राप्ती करून देणारी भगवंताची कथा आहे. म्हणजे कथेतला कोणताही शब्द कानावर पडला तर तो श्रवण मात्रानं मंगल करतो. मंगल शब्द असेल तरच करतो असं नाही, कथेतला शब्द आहे मग तो कल्याण करतो. आपल्याकडे जगद्गुरु शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये अथ शब्द हा मांगल्य वाचक नसून, अथा तो ब्रह्मजिज्ञासा या ठिकाणचा अथ शब्द मांगल्य वाचक नसूनही कानावर पडल्याबरोबर तो मंगलाचं फल देतो असं सांगितलंय. अथ शब्द हा श्रुत्या मंगल प्रयोजनो भवती, श्रवण मात्रानं मांगल्याचं फल देतो. त्याचा अर्थ मांगल्य असा नाही. कानावर पडल्याबरोबर मांगल्याचा अनुभव आणून देणारा, मांगल्य करून देणारा, मंगल करून देणारा असा अथ शब्द आहे. हे सांगण्याकरता
आचार्यांनी वगैरे जी उदाहरणं दिलेली आपल्याला पाहायला सापडतात ना, त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की आपण रस्त्याने एखाद्या कामाला चाललो, एक महत्त्वाचं काम करायचं आहे, समजा मुलीचं लग्न करायचं आहे, त्याच्याकरता एखादं स्थळ पाहण्याकरता आपण चाललेले आहोत. माणूस शकुनाचा विचार करतो की नाही हो, आणि रस्त्याने जाता 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 आपल्याला कानावर नुसता वीणेचा झंकार ऐकू आला, समजा काम होणार आहे. नुसते बखवाजाची थाप ऐकू आली, समजा कल्याण होणार आहे. हे श्रुत्या मंगल, त्याचा शब्द मंगल अर्थाचा असतो असं नाही. अरे तो मंगल धिक्तान धिक्तान म्हणत असतो, म्हणजे त्यांचा धिक्कार म्हणत असतो. धिक्तान धिक्तान धिगेत्तान कथयति सततम कीर्तनस्थो मृदंगः. त्यांना धिक्कार असो, यांचा धिक्कार असो, असं धिक्तान 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 असं तो म्हणत असतो. धिक्येतान म्हणतो तो. पण त्या शब्दाचा अर्थ मंगल होतो का? होत नाही. पण तो शब्द सुद्धा कानावर जर पडला मंगल फल देणारा ठरतो. तसं कथेमध्ये एखाद्या नास्तिकाला शिव्या घालण्याकरता म्हणून कथाकाराच्या मुखातून अभद्र शब्द जरी आले तरी ते शब्द कथेतले आहेत ना, मग कल्याण करणारे ठरतात. नाहीतर मग तुकाराम महाराजांनी ज्या शिव्या दिल्या अभंगातून कित्येक, जी शिवी उच्चारता येत नाही आपल्याला, उच्चारल्याबरोबर लाथा खाव्या लागतात, जोडे खावे लागतात, असल्या शिव्या सुद्धा तुकाराम महाराज देतात. आणि ती तुकाराम महाराजांनी दिलेली शिवी एरवी जरी उच्चारता येत नसली तरी गाथेचं पारायण करताना टाळ मृदंग वाजवून घोळून आपल्याला म्हणता येतं की नाही? का म्हणता येतं? श्रुत्या मंगल प्रयोजनो भवती. तो शब्द गाथेतला आहे, तुकाराम महाराजांच्या मुखातला आहे, म्हणून तो एरवीला जरी चांगला नसला तरी गाथेतून आला की, तुकाराम महाराजांच्या मुखातून आला की त्याला मंगलत्व प्राप्त होतं. असं कथेचं कसं आहे, कथेतला प्रत्येक शब्द मंगल. श्रवण मंगलम. पुढं श्रीमत. भगवंताची कथा कशी आहे? श्रीमान आहे म्हणे, वैभवी आहे. भगवंताच्या कथेसारखं वैभव दुसरीकडे कुठेही आपल्याला पाहायला सापडायचं नाही. देवाच्या कथेचं वैभव कसं असतं बघा. शुकाचार्याच्या कथेचं वर्णन इथे येतं महात्म्यामध्ये. प्रल्हादस्तालधारी तरलगतितया चोद्धव कांस्यधारी वीणाधारी सुरर्षि स्वरकुशलतया राग करतार्जुनोभूत इंद्रो अवादीन मृदंगम जय जय सुकराः कीर्तने ते कुमाराः यत्राग्रे भाववक्ता सरसरचनया व्यासपुत्रो बभूव. शुकाचार्य कथा करायला लागले, कीर्तन करायला लागले, तर त्यांच्याबरोबर सगळी सामग्री, म्हणून आपल्याकडं कीर्तनाकरता वापरली जाणारी जी सामग्री आहे, शुकाचार्याच्या कीर्तनात जी सामग्री होती तीच आपण वापरतो. बाकीची सामग्री कीर्तनाला घेतली जात नाही. संप्रदाय कीर्तनकार अजून बाकीची सामग्री वापरत नाही. का वापरत नाही? शुकाचार्याच्या कीर्तनात नव्हती म्हणून वापरत नाही, बाकी काही उत्तर नाही. तिथं कोण आहे? टाळ वाजवायला कोण आहे? प्रल्हादस्तालधारी. वैभव कसं बघा, प्रल्हादासारखा महात्मा तिथं टाळ वाजवायला. प्रल्हादस्तालधारी तरल गतितयाच उद्धव हा कांस्यधारे. तरल गतीनं झांज वाजवण्याचं काम कोण करतो? उद्धव करतात. वीणाधारी सुरर्षि. वीणा कोणाच्याकडे? वीणा वाजवण्याचं काम वीणाधारी कोण आहे? देवर्षी नारद आहेत. गायला कोण आहे हो तिथं शुकाचार्याच्या कीर्तनामध्ये? स्वर कुशलतया राग करता अर्जुन हा अभूत. सगळ्या स्वरांच्या बाबतीत कुशल असल्यामुळं, रागरागिणी जाणत असल्यामुळं 5 पांडवातला जो अर्जुन तो तिथं शुकाचार्याच्या कीर्तनामध्ये गायला आहे. मृदंग कोण वाजवतं? इंद्र हा अवादीन मृदंगम. देवाचा राजा इंद्र त्या ठिकाणी मृदंग वाजवतो. टाळकरी झाले, झांज वाजवणारा झाला, विणेकरी झाला, चाल म्हणणारा झाला, मृदंग वाजवणारा झाला. आता कीर्तनामध्ये काय असतं? आनंदानं मधून पुंडलिक वरदा हरी विठ्ठल वगैरे जयघोष आपण जे करतो की नाही, जयघोषाचं काम कोणाकडं? जय जय सुकराः कीर्तने ते कुमाराः. सनकादिक महात्म्यांच्याकडे जयघोषाचं काम आहे. आणि या सगळ्याच्या मांदियाळ्यामध्ये बसून शुकाचार्य कथा करतात. असं शुकाचार्याच्या कथेचं वर्णन आहे. म्हणजे भगवंताची कथा किती वैभवी आहे बघा बरं. शुकाचार्य कथा करतात तर देवाचा राजा मृदंग वाजवायला येतो. शुकाचार्य कीर्तन करतात तर प्रल्हाद टाळ वाजवायला येतो. हे वैभव आहे. नामदेवराय कीर्तन करायला लागले तर पांडुरंगराय नाचतो. हे वैभव आहे की नाही?
नामदेव कीर्तन करे पुढे देव नाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग धनी म्हणे नामदेवा बोला अभंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग धनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी नामदेवा बोला भंग कीर्तन करी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी किती सुंदर वैभव आहे बघा ना. नामदेवराय कीर्तन करायला लागले तर कोण त्यांच्या कीर्तनामध्ये चाल म्हणणार कोण, नाचणार कोण? बघा ना, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. परमात्मा पंढरीनाथ अनंत कोटी ब्रह्मांडाचा धनी नाचतो. आमचे गुरुजी म्हणायचे, जो सगळं जग नाचवतो त्याला नामदेवराय नाचवतात म्हणे. नाचावं लागतं त्याला. कीर्तन करायला लागले नामदेवराय की देवाला नाचावं लागतं. नाचावं, किती नाचला हो. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. कळालं नाही देवाला अंगावरचा पितांबर गळाला. एवढा नाचला, एवढा वेडा झाला, एवढा तल्लीन झाला. हे नामदेवरायच्या कीर्तनाचं वैभव आहे. बाकी नामदेवरायाला कीर्तन करताना अंगावर नेसायला धड वस्त्र नाही हो. सुंभाचा करदोडा, रक्त्याची लंगोटी, नामा वाळवंटी कीर्तन करी. अंगावर नेसायला धड धोतर नाही. नामदेवरायाचं कीर्तन चालू आहे तर तिथं देव नाचतो. आणि आमचं बघा, आपलं बघा, आपल्याला काय. मी नेहमी सांगतो गमतीनं, आजच्या कीर्तनकाराच्या अंगावरचे फक्त कपडे काढून विकले तरी आपल्याला 15,000 रुपये एका पोशाखाचे येतात. तसं करू नका, तुम्ही करत नाहीत हे मला माहिती आहे. पण नामदेवरायाला काय हो, सुंभाचा करदोडा, रेशमाचा करदोडा नाही हो. कुठंतरी मोडून पडलेल्या बाजेचा एक सुंभ घेतलेला, एक हातभर त्याचा करदोडा केलेला. रक्त्याची लंगोटी रेशमाची नाही, साधी सुताची नाही, रक्त्याची लंगोटी लावलेली. आणि नामदेवराय वाळवंटात कीर्तन करायला लागले तर नाचे पांडुरंग. आणि 15,000चे कपडे अंगावर घेणारा कीर्तनकार कीर्तन करायला लागला तर भूतही नाचत नाही त्याच्या कीर्तनात. देव नाचे पांडुरंग. आणि चाल म्हणणार कोण? ज्ञानोबाराय. वारीला आल्यानंतर नामदेवरायच्या कीर्तनात चाल कुणाची? कैवल्याचा पुतळा साक्षात ज्ञानोबाराय. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती नामदेवराय कीर्तन करायला लागले की चाल म्हणायला उभे राहता टाळ घेऊन. नामदेवरायच्याच अभंग दुसरं वर्णन असं आहे की एरवीच्या वेळेला, वारीच्या वेळेला ज्ञानोबा येतील चाल म्हणतील, पण एरवीच्या वेळेला नामदेवराय पुंडलिकाच्या पारावर जर कीर्तनाला उभे राहिले तर माझ्या नामाला साथ करायला कोणी नाही म्हणून स्वतः अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा पंढरीनाथानं टाळ घेऊन नामदेवरायची साथ करावी. देवानं टाळ वाजवावा, देवानी चाल म्हणावी, देवानी साथ करावी, ज्ञानोबारायांनी साथ करावी.
देवाने नाचावं, अंगावरचा पितांबर गळेपर्यंत नाचावं, त्याचं भान देवाला राहू नये, हे सगळं वर्णन नामदेवासारख्या साधुपुरुषाच्या कथेचं कीर्तनाचं जर आपण ऐकलं तर कथा वैभवी आहे हे आपल्याला पटायला लागतं. केवढं वैभव, केवढं वैभव, श्रीमत म्हणजे वैभवी आहे कथा. त्याच्यानंतर शेवटचं वर्णन गोपिकांनी कथेच्या संबंधानं केलं. आततम, भगवंताची कथा त्रिभुवनात व्यापून असणारी आहे, सगळीकडे. हरी अनंत, हरी कथा अनंता. जसा परमात्मा सर्व व्यापक आहे तशी भगवंताची कथा सुद्धा सगळीकडे व्यापून आहे. देवा एवढीच भगवंताची कथा सगळीकडे व्यापून असणारी आपल्याला पाहायला सापडते. कुठे कथा नाही सांगा ना. स्वर्गात, पाताळात, मृत्यूलोकात, वैकुंठात, कैलासात, सगळीकडे कथा आहे. भागवताच्या महात्म्यात असं वर्णन आहे, सत्यलोकात कथा चालते, कैलासात कथा चालते, वैकुंठात कथा चालते. आणि ती कथा कोण करतो आणि कोण ऐकतो याचा विचार सांगताना असं सांगितलंय, वैकुंठात कथा होताना नारायण सांगतात, लक्ष्मी ऐकते, आणि नंतर मग लक्ष्मी म्हणते आता देवा मी सांगते तुम्ही ऐका. त्यांना वक्ता श्रोता दुसरं नाहीच आहे. एकानं सांगावं एकानं ऐकावं. नारायण सांगतात, लक्ष्मी ऐकते, लक्ष्मी सांगते, नारायण ऐकतात. कैलासात गेले, शंकर सांगतात, पार्वती ऐकते, नंतर पार्वती प्रवचन करते, शंकराला ऐकावं लागतं. सत्यलोकात ब्रह्मदेव सांगतात, सावित्री ऐकते, परत सावित्री सांगते, ब्रह्मदेवाला ऐकावं लागतं. आणि वर्णन असं गमतीचं आहे की जेवढे दिवस पुरुष देवाची कथा चालते त्याच्या दुप्पट काळात स्त्री देवता कथा सांगते म्हणे. म्हणजे नारायणानं 7 दिवस कथा सांगितली तर लक्ष्मीची कथा 14 दिवस चालते. भगवान शंकराने 6 महिने कथा सांगितली तर पार्वतीची कथा 1 वर्ष चालते. कसं आहे? मला एकाने विचारलं, म्हणलं महाराज बायका विद्वान झाल्या नाहीत का याच्यातून काय सिद्ध होतं? अरे ज्याची कथा जास्त दिवस चालली तो विद्वान म्हणायचा का ज्याची कथा कमी चालली त्याला विद्वान म्हणतात? कसं एकदम सांगा की तुमच्याकडून मला काहीतरी आल्याशिवाय मला बोलता येत नाही. हो, जास्त दिवस कथा सांगणारा विद्वान असतो की कमी दिवस कथा सांगणारा विद्वान असतो? कसं आहे सांगा की? काहीच सांगत नाही, सगळं मीच सांगू, चुकलं तरी माझंच बरोबर. जास्त दिवस कथा सांगणारा माणूस विद्वान वाटेल की नाही? आपल्याला वाटतो. मग पार्वती वर्षभर कथा सांगते आणि शंकर 6 महिने कथा सांगतात. विद्वान कोण झालं? हो, बायको झाली, नवरा कमी विद्वान झाला. सगळीकडे असंच चाललं. असं होत नाही का? असं एकाने मला विचारलं. माझं उत्तर त्याला थोडंसं वेगळं होतं. मी त्याला सांगितलं की बाबा असं आहे, पुरुषांनी कथा करताना त्याला घरच्या कामाची जबाबदारी नसते, आणि बाईंनी कथा करत असताना तिला गृहिणी आहे ना, तिला घरच्या कामाची जबाबदारी असते की नाही? आहे की नाही? सकाळी उठल्याबरोबर नवऱ्याचा चहा करायचा. कोणी करायचं? कोणी करायचं? नवऱ्याने का बायकोनी? सांगा ना, कोणी करायचा? आत्ताचं सांगू नका, जुनं सांगा मला, जुनं. आत्ता बायको उठल्या म्हणजे काय हो, अजून चहा झाला नाही का म्हणते. मग तिला तो बेड टी आणून द्यावा लागतो, मग ती घेते, मग पुन्हा म्हणते हा नाश्त्याचं करा लवकर, होऊ द्या. जुना काळ विचारात घ्या ना. बाईला सगळी कामं करावी लागतात. नवऱ्याचा चहा हिला, नाश्ता हिला, स्नानाचं काढायचं हिनं, संध्येला मांडून द्यायचं हिनं, पूजेचं करायचं सगळं तयार करून ठेवायचं बायकोनं, स्वयंपाक करायचा बायकोनं, हे सगळं तिला करावं लागतं ना. मग घरातली सगळी कामं सांगत मिळालेल्या वेळेमध्ये जर कथा करायची ठरले तर थोडा वेळ कथा होते की नाही? थोडा वेळ कथा होते. आणि मग यांची कथा थोडा वेळ. आणि पुरुष देवतेच्या कथेचा जर विचार आपण केला तर त्यांची कथा कशी आहे? त्यांना काही घरच्या कामाची जबाबदारी नाही ना. मग घरच्या कामाची जबाबदारी नसणाऱ्या पुरुषांनी केलेली कथा अव्याहत चालते, कमी काळात होईल ना. त्याच्यातला विनोद सोडून द्या. कोणाची कथा कमी, कोणाची कथा जास्त, हे सगळं सोडून द्या. पण त्याच्यातून एक वर्म आपल्याला जे लक्षात घ्यायचं आहे ते स्वर्गातही कथा आहे, कैलासातही कथा आहे, सत्यलोकातही कथा आहे, वैकुंठातही कथा आहे, सगळीकडेच कथा आहे, सगळीकडे कथा आहे. म्हणून ही कथा कशी झाली? आततम म्हणजे व्याप्त. बाकी जण बसा सगळे, एक जण असेल, बाकी बसा सगळे. सर्वत्र व्यापून असणारी भगवंताची कथा आहे.
ती सगळ्या ठिकाणी एक अशी कथा येते की एकदा काय झालं म्हणे, भगवान शंकराला कथा श्रवणाची इच्छा झाली. भगवान शंकराला असं वाटलं आपण कथा ऐकावी. कोणती कथा? रामकथा ऐकावी. रामकथा ऐकायची तर कोणाच्या तोंडून ऐका, कोणीतरी एक चांगला अधिकारी वक्ता असावा. याने विचार केला शंकराने, ज्यांच्या मुखातून रामकथा पहिल्यांदा प्रवृत्त झाली त्या वाल्मिकांनाच विनंती करू म्हणे आपण, तुम्ही या मला कथा सांगा. वाल्मिकाच्या मुखातून कथा ऐकायची ठरली. बस. शंकरांना कथा ऐकायची इच्छा झाल्यानंतर शंकरांनी ठरवलं, ज्यांच्या मुखातून पहिल्यांदा रामकथा प्रवृत्त झाली त्या वाल्मिकांनाच आपण जाऊन विनंती करू. जायचं, वाल्मिकाच्या आश्रमात जायचं आणि विनंती करायची ठरली. भगवान शंकर निघाले. तमसा नदीच्या तीरावर वाल्मिकाचा आश्रमात आलेले शंकरांना आलेलं पाहिल्याबरोबर वाल्मिकी धावत गेले, समोर गेले, स्वागत केलं. देवा या 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 माझ्याकडे. मी काय आत्ता धावा केला नाही, प्रार्थना केली नाही, आपण याल याची कल्पना नाही, अगोदर काही निरोप नाही. देवा अचानक आलात. देव म्हणले घरात चला ना. आश्रमात आले. देवाला आसन घातलं वाल्मिकाने, पूजन केलं, थोडंसं नमस्कार केला. नमस्कार करून विचारलं, देव माझ्याकडं आज विशेष काही? आलो म्हणे तुमच्याकडंच आलो. पूजन वगैरे देवाने सगळं स्वीकारलं. देवाला विचारायला लागले वाल्मिकी की माझ्याकडे येणं कशामुळं झालं सांगा ना. मग शंकराने सांगितलं वाल्मिकाला, आता तुम्ही आसनावर बसा. का? माझं कामच तसं आहे. तुम्ही आसनावर बसल्याशिवाय मला माझं काम सांगता येत नाही. वाल्मिकाला बसावं लागलं. बसल्याबरोबर देवाने नमस्कार केला. नमस्कार करून सांगितलं, माझं काम आहे म्हणे. काय? मला कथा ऐकायची आहे. मर्यादा आहे. मला कथा ऐकायची आहे. कोणती कथा? रामकथा ऐकायची आहे. मग नाही, मला वक्ता पाहिजे. देतो ना म्हणे, माझ्याकडे रामकथेचा अभ्यास करणारी बरीच मंडळी आहे, कोणाला तरी पाठवतो तुमच्याकडे. नाही 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 तसं चालत, तुम्हीच पाहिजेत, तुम्हीच कथा सांगायची आहे मला. भगवान शंकरांनी विनंती केल्यावर वाल्मिकांनी सांगितलं, ठीक आहे म्हणे, सांगू. कुठं सांगायची? कैलासात यायचं म्हणे कथा सांगायला. ठीक आहे, कैलासात येतो, सांगतो म्हणे कथा. मुहूर्त काढून द्या. लगेच मुहूर्ताची निश्चिती झाली. निश्चिती झाल्याबरोबर शंकराने नमस्कार केला आणि म्हणले, निघतो आता. या मुहूर्ताच्या अगोदर तुम्हाला गाडी वगैरे पाठवतो, या आपण, या कथा करू म्हणे, आपण चांगली चांगली कथा करू, या. नमस्कार केला आणि शंकर जेव्हा बाहेर निघाले आश्रमाच्या, वाल्मिकाने सांगितलं, थोडं थांबा म्हणे, बसा बसा, थोडं बोलू द्या. बोलायचं? बोला ना, काय बोलायचं? वाल्मिकांनी सांगितलं, देवा कथा कोणाची आहे? कोणाची कथा करणार आहात तुम्ही? माझी ना. मग माझी कथा जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्यासारखं नियोजन करा ना. तुमचं नियोजन करून मला कामाचं नाही. तुमच्या नियोजनातली कथा मी करू शकत नाही. तुमच्या कैलासामध्ये कसं असतं, तुम्ही एकटे सांगता, पार्वती एकटी ऐकते, पार्वती एकटी सांगते, तुम्ही एकटे ऐकता. मला जमत नाही, मला लाखो श्रोते पाहिजेत. एकट्याला सांगत बसणं आपल्याला होत नाही. मग माझ्या पद्धतीनं नियोजन करा. अरे कैलासात आता कुठली गर्दी जमा करू? त्याने सांगितलं, द्या ना. वाल्मिकांनी सांगितलं, स्वर्ग मृत्यू पाताळ सगळीकडे निमंत्रण धाडा, सगळ्यांना येऊ द्या आणि मग कथा होऊ द्या. स्वर्गात, मृत्यूलोकात, पाताळात, सर्वांच्याकडं, सगळ्या माणसांना, सगळ्या पाताळातल्या नागांना, स्वर्गातल्या सगळ्या देवांना व्यक्तिशः निमंत्रण धाडलं. सगळ्यांना निमंत्रण देऊन बोलावलं. ठरलेल्या तिथीला सगळे आले. वाल्मिक आले. वाल्मिकांना आसनावर बसवलं. शंकरांनी पूजन केलं, साष्टांग नमस्कार घातला आणि उत्तराभिमुख होऊन बसल्याच्या नंतर त्याने सांगितलं, महाराज कथेला प्रारंभ करावा. आणि मग वाल्मिकांनी जी कथा सांगितली ती 1 वर्ष चालली आणि त्या कथेचं वर्णन
रामरक्षा स्तोत्रामध्ये आहे, चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम. 100 कोटी श्लोकांनी ती कथा झाली. कथा संपली. वाल्मिकांना निरोप दिला. वाल्मिक निघून गेले आणि वाल्मिकी निघून गेल्याच्या नंतर बाकीचे कथेकरता जमलेले पाताळातले, स्वर्गातले आणि मृत्यूलोकातले जे जीव होते ना, त्या सगळ्यांचा मुक्काम मात्र तिथंच होता. कोणी जायला तयार नाही. हे पाहिल्यानंतर शंकराने एकदा सगळ्यांना बोलावलं आणि विचारलं, काय रे बाबा, कथा संपली ना देवा. मग तुम्हाला कथेकरता बोलावलं होतं ना? हो म्हणे देवा. मग आता कथा संपल्याच्या नंतर तुमचं इथं काही काम नाही ना, जा ना आपल्या आपल्या घरी जा. का जात नाही? ते म्हणते देवा जात नाही म्हणे आम्ही. का? त्याचं कारण आहे म्हणे देवा. काय? देवा तुम्ही आम्हाला कथेला बोलावल्यावरून आम्ही आलो का आगंतुकीनं आलो हे आधीच सांगा म्हणे. देवाने सांगितलं निमंत्रण दिले ना तुम्हाला. त्या सगळ्या जीवाने सांगितलं देवा आमच्याकडे निमंत्रण आहे, अजून पत्रिका आहे खिशात सांभाळून ठेवली, आमचं नाव घालून तुम्ही पत्रिका पाठवली आम्हाला व्यक्तिशः. हो म्हणे निमंत्रण देऊन बोलावले. मग देवा एक सांगा म्हणे, ज्यांना निमंत्रण देऊन कार्याला बोलावतात त्यांना लगेचच्या लगेच जा, रिकाम्या हाताने जा असं सांगतात का? काही आहेर करून पाठवायची पद्धत असते. पत्रिकेत काय तुम्ही लिहिलं नाही आहेर दिले जाणार नाहीत म्हणून? अजून कोणी तसं लिहित नाही. घेतले जाणार नाहीत लिहितात, पण दिले जाणार नाहीत असं कोणी लिहिलं नाही अजून. आम्हाला आहेर पाहिजे म्हणे. सगळ्या जीवांनी आहेराची मागणी केली. तेव्हा शंकराने विचारलं, देतो म्हणे आहेर तुम्हाला. काय? मानाचा आहेर. कार्याला आलेल्या माणसाला मानाचा आहेर करतात बघा. मानाच्या आहेरात काय असतं? एक दस्ती असते आणि एक टोपी असते. ती टोपी डोक्यावर बसत नाही, दस्तीत नाकही बसत नाही, असं द्यायचं काहीतरी, त्याला मानाचा आहेर म्हणायचं. मान का अपमान करतो म्हणे असं काहीतरी तुम्हाला सगळ्यांना टॉवेल टोपी, दस्ती टोपी काहीतरी देतो. भगवान शंकराने सांगितलं तसं नाही, आम्ही मागू तो आहेर पाहिजे. आता मागू तो म्हणजे त्याने सांगितलं एक ऐकायचं देवा. काय? 100 कोटी श्लोकांनी ही कथा झाली ना, आम्हाला विभागून देऊन टाका स्वर्ग मृत्यू पाताळात. अरे हे बरं म्हणे, माझी कथा, माझ्याकरता झालेली कथा आणि तुम्ही घेऊन जाणार, घर खायचं आणि घराचे वाशे तोंडी लावायचे, काय चाललंय? नाही म्हणे देवा, कथा आम्हाला विभागून दिल्याशिवाय आम्ही जात नाही. मग त्या शतकोटी प्रविस्तर झालेल्या कथेचा विभाग झाला. 100 कोटी श्लोक विभागायचे, स्वर्ग मृत्यू पाताळाला विभागून समान द्यायचे. किती दिले? 33 कोटी दिले. राहिले 1 कोटी. याचाही विभाग करा म्हणे. 33 लक्ष उरला किती? 1 लक्ष. याचाही विभाग करा म्हणे. मग आता किती द्यायचे? 33 हजार द्या, 1000 उरले. त्याच्यातूनही विभाग करा. त्याच्यातून विभाग करत असताना 333 दिले हजाराचा विभाग करताना. आणि उरला 1 श्लोक अनुष्टुपुरुत्ताचा 32 अक्षराचा, याचाही विभाग करा म्हणे. आम्हाला हे ठेवायचं नाही तुमच्याजवळ. मग त्याच्यातून 32 अक्षराचे 3 तुकडे करताना 10 अक्षर वाटून दिले. शेवटी 2 अक्षर उरले. शंकराने सांगितलं तुमच्या बापाला देत नाही म्हणे आता ही 2 अक्षर. राम ही ती 2 अक्षर होती. राम नामाचा महिमा सांगणारी ही कथा आहे. हे जरी असलं तरी या कथेतून लक्षात काय घ्यायचं? कैलासामध्ये शंकराच्या करता झालेली कथा स्वर्ग मृत्यू आणि पाताळ या 3ही लोकांमध्ये जर गेलेली असेल तर भगवंताची कथा कशी आहे याचा विचार करताना आपल्याला म्हणावं लागतं. आततम तव कथा अमृतम तप्त जीवनम कविभिः ईडितम कल्मषापहम श्रवणमंगलम श्रीमत आणि आततम अशा गुणांनी युक्त असलेली जी भगवंताची कथा आहे ती श्रीमद भागवतामध्ये आपल्याला पाहायला सापडते. कथा ऐकायची तर देवाचीच ऐकावी, अन्य कोणाची कथा ऐकण्यामध्ये स्वारस्य नसतं. चऱ्हाटासारख्या चालणाऱ्या दंतकथा, चऱ्हाटिया दंतकथा माझी अनर्था कारण ते निळोबाराय बोलले. दंतकथा कशा असतात? कपोल कल्पित कथा कशा असतात? चऱ्हाटासारख्या चालणाऱ्या असतात म्हणे. चऱ्हाट म्हणजे ते वळलं जातं बघा, ते चऱ्हाट, आंबाड्याचं वगैरे वळतात ते चऱ्हाट. ते चऱ्हाट वळताना कसं होतं, लहानपणी ते पाहिलेलं सांगतो बरं का. ते एखादा माणूस असं चऱ्हाट वळायला बसला की लहान मुलाला गंमत वाटते. तिथं पोरं जाऊन बसतात, काय छान रे आजोबा, काय छान वळायला लागले, कसा पिळ बसायला लागला, एकावर एक कसं यायला लागलं, बघत बसतात. आणि बघता 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 थोड्या वेळाने कंटाळा येतो. किती वेळ तरी ते चालतच राहतं ना, ते चालतच राहतं, त्याच्यामुळे कंटाळा येतो. कंटाळेला एखादा मुलगा म्हणतो चल रे खेळायला जाऊ. किती वेळ बघायचं
त्याच्यात काय होतं ते थोडं राहिलेलं असतं. तो म्हणतो नाही रे एवढंच झालं की आपण उठू ना, एवढा पिळ बसला, एक शेंडाच राहिलाय तेवढा पिळ बसला की आपण उठू. आणि उठायचं ठरलेलं असतं, शेंडा संपत आलेला असतो, लगेच म्हातारा दुसरा आंबाड्याचा पट्टा जोडतो पुन्हा वळत राहतं. ते चऱ्हाट संपतच नाही. तशी दंतकथा संपतच नाही. न संपणारी एक गोष्ट मी सांगू का तुम्हाला? सांगा म्हणजे सांगतो, नाही तर नको असेल तर नको. भागवत सांगू की ते न संपणारी गोष्ट सांगू? सांगा मला. कसं करू? भागवत सांगू की न संपणारी गोष्ट सांगू तुम्हाला? आणि न संपणारी गोष्ट पण ती 1-2 मिनिटात संपवतो. न संपणारी असून 2 मिनिटात मी संपवून देतो. एक राजा होता. एक न संपणारी गोष्ट. एक राजा होता. त्या राजाला गोष्टीचं प्रेम होतं, कथा ऐकण्याचं प्रेम होतं, आणि कथा श्रवणाचं प्रेम असणाऱ्या त्या राजाने जाहीर केलं की न संपणारी गोष्ट मला जो कोणी सांगेल त्याला मी माझं राज्य सगळं बक्षीस देणार आहे. अर्ध नाही, सगळं देणार आहे. आपल्याला काय द्यायचं नाही घ्यायचं नाही, राजाचं जाणार आहे. हलवयाच्या घरावर तुळशीपत्र ठेवायला अडचणच नसते. सगळं राज्य देतो म्हणे. त्यानं सगळं राज्य द्यायचं ठरवलं. मग मोहाने बरेच लोक यायला लागले ना, ज्यांना कथा पाठ होत्या, मोठ्या मोठ्या कथा येत होत्या, ते यायचे राजाला कथा सांगायचे. राजानं सांगितलं होतं कथा जर संपली तर मग शिरच्छेद आहे. मोहानं लोक यायचे, पण किती दिवस चालायची हो कथा? कोणी एखादी कथा सांगेल, 1 दिवस सांगेल, 15 दिवस, महिना, 4 महिने, संपलच ना कधीतरी. संपली की राजाने त्याला मारायचं. असा जो प्रकार चालला. बरेच लोक सज्जन यायला लागले, कथा सांगायला, मरायला लागले. तेव्हा त्या प्रधानाला चिंता वाटायला लागली. प्रधान शोधात होता काय करू. आणि त्या गावात एका दिवशी एक महात्मा आला. गावातल्या मंदिरात उतरला. त्या उतरलेल्या मंदिरातल्या महात्म्याला प्रधान भेटायला गेला. म्हणजे महाराज काय असं असं चाललंय म्हणे, आमच्या राजाला कथेचं वेळ लागलंय, कथा सांगाय करता म्हणून, न संपणारी कथा सांगाय करता म्हणून एखादा महात्मा येतो, सज्जन येतो, त्याची कथा संपून जाते आणि राजा त्याचा शिरच्छेद करतो. काय करावं सांगा? त्या महात्म्यानं सांगितलं उद्या मीच येतो म्हणे राजाला कथा सांगायला. प्रधान म्हटलं महाराज नको म्हणे, तुम्ही दुसरी काहीतरी युक्ती करा, तुम्ही येऊ नका. तुम्हाला जर राजानं मारलं तर पाप मला लागेल. महात्म्यानं सांगितलं काळजीच करू नको म्हणे, मी येतो, कथा सांगतो, माझी कथा संपत नाही, राजा मला काही मारत नाही, येतो म्हणे. दुसऱ्या दिवशी दरबारात गेला. दरबारात गेल्याबरोबर साधूचं स्वागत झालं. राजाने सन्मान केला. या म्हणे बसा महाराज. बसवलं. बसवल्याच्या नंतर राजा बोलायला लागला, महाराज माझ्याकडे काय काम काढलं? तुझ्याकडेच काम काढले. काय? तुला कथा ऐकायची आहे ना? न संपणारी कथा ऐकायची आहे ना तुला? हो म्हणे. तीच सांगायला. तो म्हणला महाराज तुम्ही कशाला म्हणे, दुसरा कोणीतरी पाठवा. कारण त्यालाही महात्म्याचा अधिकार माहिती होता. आणि आपली प्रतिज्ञा अशी आहे की कथा संपली तर आपण शिरच्छेद करणार. मग महात्म्याला मारल्याचा दोष नको म्हणून तो म्हणत होता महाराज तुम्ही कशाला सांगता म्हणे, दुसरा कोणीतरी येऊ द्या, दुसरा कोणीतरी येऊ द्या. त्याने सांगितलं नाही मीच सांगणार आहे, न संपणार. हो माझा असा नियम आहे, ऐकू नये म्हणे मी, सगळं माहिती आहे मला. बस म्हणे. राजाला बसवलं. आपण स्वतः बसले आणि राजाला सांगायला सुरुवात केली. राजा न संपणारी कथा आता ऐक. ऐक म्हणल्यावर राजा कान टवकारून ऐकायला लागला. राजाला त्याने सांगितलं राजा काय सांगावं म्हणे, फार पूर्वीच्या काळामध्ये आपल्याच राज्यामध्ये एका माणसाकडे फार श्रीमंती होते. बरं, एक शेतकरी होता. हो ते कथा ऐकताना हू हू म्हणावं लागतं म्हणून तुम्ही म्हणत चला. एक शेतकरी होता. हो ते तुमचं ऐकू येत नाही म्हणून मलाच म्हणावं लागतं ते. त्याच्याकडं भरपूर शेती होती. हो 1000 एकर शेत होतं. हो त्याने एका वर्षी असा विचार केला की आपण ज्वारीशिवाय दुसरं पीकच घ्यायचं नाही म्हणून 1000 एकर शेतामध्ये ज्वारी पेरली. हो पीक चांगलं आलं. हो एका एकरमध्ये एक खंडी पीक आलं. आपल्याला काय करायचं ते आलं त्याला. एक खंडी पीक आलं. बरं म्हणजे 1000 एकरमध्ये 1000 खंडी पीक आलं. त्या शेतकऱ्याच्याकडे मोठं कोठार होतं. शेतकऱ्याने त्या कोठारामध्ये ती सगळी ज्वारी साठवून ठेवली. योग्य दर आला म्हणजे विकायची ठरवली. कोठारात त्यानं ती ज्वारी साठवली. आणि पुढं असं झालं कोठार बंद होतं, पण कोठाराला एक लहानसं दार होतं. त्या दाराला एक लहानसं छिद्र होतं. एक चिमणी आली, त्या छिद्रातून आत गेली. तिने एक दाणा घेतला, बाहेर आला, उडून गेली. थोड्या वेळाने परत आली, ती चिमणी आत गेली. तिनं परत एक दाणा घेतला, बाहेर आली, भुरकन उडाली. काय सांगावं राजा, ती चिमणी परत आली, परत ती आत गेली.
आतून एक दाणा घेतला, परत बाहेर आली, उडाली ना ती. राजा तीच चिमणी परत आली, ती आत गेली, तिने एक दाणा घेतला, परत बाहेर आली, उडाली. काय सांगावं राजा, दुसऱ्या चिमण्यांना माहिती नाही, हिला एकटीलाच ठाऊक, त्याच्यामुळे ती परत आली. आता ती येतच राहते. राजा म्हटलं पुढचं सांगा ना. तो त्या महात्म्यानं सांगितलं, आत 1000 खंडी ज्वारीचे दाणे आहेत, चिमणी एकच आहे. की येणार, आत जाणार, एक दाणा घेणार, बाहेर येणार, असं सगळं कोठार साफ झालं की पुढचं सांगतो. तोपर्यंत काही मी पुढचं सांगणार नाही. तुला ऐकायचंय ना, तुला न संपणारी कथा ऐकायची असेल, ऐकावं लागेल, सगळं ऐक. मी सांगायला तयार आहे ना. 1000 खंडी ज्वारी संपल्याच्या नंतर मग पुढची कथा. काय सांगू राजा. ती चिमणी आली, राजानं दंडवत घातला, म्हणे महाराज बस झाली कथा तुमची. याला काय म्हणायचं, चराटासारखी चालणारी ही दंतकथा. काय लाभ याच्यातून सांगा. 1000 खंडी ज्वारी त्याला झाली, ती चिमणीनं एक एक दाणा करून संपवली. ऐकून काय मिळालं सांगा ना. कोणाचं कल्याण झालं. कपोल कल्पित कथाच्या श्रवणामध्ये मनुष्याचं मनोरंजन जरी झालं तरी त्याच्यातून कल्याणाची व्यवस्था नसते. पण परमात्म्याची चरित्र कथा ऐकली, मनुष्याचं नक्की कल्याण होतं. कथा दुःख हरी, कथा मुक्त करी, कथा याची बरी विठोबाची. परमात्मा पंढरीनाथाची कथा श्रवण करा. देवाच्या कथेच्या श्रवणातून आपल्याला सगळं कल्याण प्राप्त होतं. असं असल्यामुळं श्रीमद भागवताच्या माध्यमातून ती कथा श्रवण करण्याचा आपला प्रयत्न चाललाय. भागवतात देवाची कथा आली आणि ही कथा सांगत असताना व्यासासारख्या महात्म्याने भागवतात जी काही योजना केलेली आहे, त्या योजनेचं चिंतन करत असताना पूज्य स्वामी अखंडानंदजीने भागवताची निरूपण शैली कशी आहे याचा विचार करत असताना 4 प्रकारानं भागवताचं निरूपण चालतं असं सांगितलंय. एक, घटना सांगतं भागवत काही, त्याच्यानंतर भागवत काही उपदेश करतं, त्याच्यानंतर भागवतात काही स्तुती प्रकरणं येतात आणि भागवतात काही गीत येतात. घटना सांगून, उपदेश करून, स्तुती करून आणि गीत गाऊन अशा 4 पद्धतीनं भागवताची निरूपणाची पद्धती आहे. घटना येतात भागवतात, अनेक घटना भागवताने सांगितलेल्या आपल्याला पाहायला सापडतात. त्या घटनामध्ये काही इतिहास असतो, काही भविष्य असतं, काही उपाख्यान असतं. या सगळ्या घटनाच आहेत बरं का. इतिहास मागं काही घडलं ते सांगावं लागतं. कशाकरता सांगायचं असतं मागचं, अनेक कारण आहेत त्याला. इतिहास निरूपण करणं याच्याकरता अनेक कारण आपल्याला पाहायला सापडतात. एक कारण सांगतो जाता जाता. इतिहासाच्या निरूपणाचं एक कारण असं, आपण एखादा सिद्धांत सांगितला, बरं त्या सिद्धांताच्या स्पष्टीकरणाकरता काही कारणाची गरज जर पडली तर त्याच्याकरता काहीतरी मागं घडलेला इतिहास सांगावा लागतो. आपण सांगितलेल्या सिद्धांताच्या स्पष्टीकरणाकरता मागचा काहीतरी घडलेला इतिहास सांगावा लागतो. इतिहासाचं एक प्रयोजन. मी उदाहरण सांगतो त्याला नेहमी. आपल्या संत महात्म्यांनी वर्णन काय केलं, चंद्रभागेत स्नान करा, सगळ्या तीर्थाच्या स्नानाची फलश्रुती आहे की नाही. बगीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखिया, चंद्रभागा डोळा देखिया, चंद्रभागा डोळा देखिया. बगीचा तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया. अवघीत तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखिलिया, चंद्रभागा डोळा देखिलिया. अवगीत तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया. अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखिलिया. आपला सिद्धांत आहे.
तुकाराम महाराजांनी सांगितलेला हा सिद्धांत आहे, नियम आहे. महाराजांनी असं सांगितलं आपल्याला, एक चंद्रभागेचं डोळ्यांनी दर्शन घ्या, जगातल्या सगळ्या तीर्थात स्नान केल्याची फलश्रुती प्राप्त होते. अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील या. माणसं विचारणार की नाही आपल्याला, अहो काय बोलता तुम्ही, चंद्रभागा एक तीर्थ आहे ना, जगामध्ये बाकीची तीर्थ आहेत ना, मग बाकीच्या तीर्थात स्नान केल्याने जर त्या एका तीर्थाच्या स्नानाची फलश्रुती प्राप्त होत असेल तर चंद्रभागेत स्नान करून चंद्रभागेचं पुण्य मिळू द्या की. सगळ्या तीर्थाचं पुण्य चंद्रभागेनं कसं मिळायचं? एक चंद्रभागेचं पुण्य मिळू द्या, नाही म्हणणं नाही आमचं, पण अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील या, कसं बोलता तुम्ही? मग त्याला स्पष्टीकरण देण्याकरता मागचा इतिहास सांगावा लागतो. ऐसे शंकर सांगे ऋषी जवळी, सकळ तीर्थे माध्यान्ह काळी, येते पुंडलिका जवळी, करीती आंघोळी वंदिती चरण. नामदेवाने तो इतिहास आपल्याला सांगितला. ऐसे शंकर सांगे, कोण बोलतं? भगवान शंकर. कोणाला सांगतात? ऋषी जवळी. ते स्कंद पुराणाच्या आधारानं केलेले चिंतन आहे. पांडुरंग महात्म्य जर आपण पाहिलं ना, पौराणिक पांडुरंग महात्म्य 3 आहेत. एक स्कंद पुराणांतर्गत म्हणून आहे, एक पद्म पुराणांतर्गत म्हणून आहे, आणि एक विष्णू पुराणांतर्गत म्हणून आहे. विष्णू पुराणातलं म्हणून आलेलं पांडुरंग महात्म्य 6 अध्यायाचं आहे. पद्मपुराणातलं म्हणून आलेलं पांडुरंग महात्म्य 32 अध्यायाचं आहे. आणि स्कंद पुराणातलं म्हणून आलेलं जे पांडुरंग महात्म्य आहे ते 12 अध्यायाचं आहे. ते 12 अध्यायाचं स्कंद पुराणांतर्गत जे आहे की नाही, ते शंकर सांगे ऋषी जवळी, ते स्कंद पुराणाशी संबंध आहे. आणि ऐसे हरे गिरिजे प्रती, ते जे चिंतन आहे ते पद्मपुराणाला धरून आहे. शंकर पार्वतीला सांगतात तो पद्मपुराणातला संदर्भ आहे. शंकर ऋषींना सांगतात, स्कंद पुराणातला संदर्भ आहे. असं झालं. सगळे ऋषी श्रवणाला बसलेले, स्कंद म्हणजे कार्तिक स्वामी, ते सांगायला बसलेले. स्कंद शब्दाचा आपल्याकडं पौराणिक संदर्भात अर्थ कार्तिक स्वामी असा आहे. आणि उपनिषदामध्ये जेव्हा स्कंद शब्द येतो तेव्हा त्याचा अर्थ सनकादिक असा केलाय. ते स्कंद सांगायला बसले. सगळे 88,000 ऋषी ऐकायला बसले. स्कंद पुराण झालं सगळं सांगून, आणि सगळं स्कंद पुराण सांगून झाल्याच्या नंतर ऋषींना त्याने विचारलं की मन्यत् श्रोतुमिच्छसे, तुम्हाला अजून काय ऐकायची इच्छा आहे का? काय ऐकायचंय तुम्हाला? अजून काय ऐकायची इच्छा आहे का? तेव्हा त्या ऋषीतल्या काही प्रतिनिधींनी स्कंदांना विचारलं. म्हणे महाराज तुम्ही आम्हाला स्कंद पुराण सांगितलं, आनंद झाला, अनेक तीर्थ सांगितली, अनेक क्षेत्र सांगितले, अनेक देवता सांगितल्या, अनेक साधू सांगितले, पण आता आम्हाला असं सांगा की एकच स्थान असं पाहिजे की त्या स्थानामध्ये गेल्याच्या नंतर तीर्थाचाही महिमा असावा, क्षेत्राचाही महिमा असावा, देवही मोठा असावा आणि साधूही मोठा असावा. हे सगळं एका ठिकाणी असलेलं सांगा. काही ठिकाणी तीर्थ मोठं असतं, क्षेत्र मोठं नसतं. काही ठिकाणी क्षेत्र मोठं असतं, तीर्थ मोठं नसतं. काही ठिकाणी तीर्थक्षेत्र मोठं असतं पण देवताच तिथं नसते विशेष अशी कोणती. गुप्त रूपानं त्या तीर्थाच्या रूपात, क्षेत्राच्या रूपात देवतेचं तिथं आपल्याला ग्रहण करावं लागतं. पण तीर्थही मोठं, क्षेत्रही मोठं, देवही मोठा, आणि त्या देवाची सेवा करणारा साधूही एक मोठा तिथं असावा, असं काहीतरी एक आम्हाला सांगा. स्कंदाने विचार केला, हे सगळं एकत्र मला माहिती नाही म्हणे, माहिती नाही, मग आम्हाला विचार करून सांगा म्हणे. स्कंदाने सांगितलं मी दर्शनाला चाललो. कुठं? पुराण संपल्यावर माझा शंकराच्या दर्शनाचा नियम आहे, त्याच्यामुळे आज मी दर्शनाला निघालो, पुराण समाप्तीचं दर्शन घ्यायला चाललो. तुम्ही सगळे माझ्याबरोबर चलाल तर तिथं शंकराच्या मुखातूनच आपण श्रवण करू. तिथं गेले, भगवान शंकराला नमस्कार केला, सगळे बसले. बसल्यावर स्कंदाला विचारलं शंकराने, काय चाललंय स्कंदा? काही नाही म्हणे, पुराण सांगितलं ना. स्कंद पुराण झालं? झालं म्हणे. मग हे सगळे दर्शनाला आलेत माझ्या? देवाला त्याने सांगितलं तसं नाही म्हणे, मी दर्शनाला आणि माझ्या बरोबर आलेत. दर्शनालाच ना? नाही नाही म्हणे, त्यांनी मला एक विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मला देता आलं नाही, ते तुमच्याजवळून प्राप्त करून घेण्याकरता आम्ही सगळे आलेले आहोत. काय प्रश्न होता? या सगळ्यांनी मला असं विचारले, देवता, तीर्थ, क्षेत्र आणि साधू हे सगळं मोठं जिथं आहे असं एकच क्षेत्र आम्हाला सांगा. शंकर हसले, म्हणले काय योगायोग असतो बघ म्हणे स्कंदा, मला पार्वतीनं आत्ता तेच विचारलं आणि तिला ते सांगायचं होतं, एवढ्यात तुम्ही आलात. म्हणजे एकच प्रवचन दोनदा करायची माझ्यावर वेळ आली नाही.
बसा म्हणे सांगतो, सगळ्याला तेच सांगतो. आणि मग ऐसे शंकर सांगे, हे शंकर बोलायला लागले. कोणाला बोलतात? ऋषी जवळी. सगळ्या ऋषी जवळ त्यांनी बोलायला सुरुवात केली. त्याच्यात त्यांनी काय सांगितलं? सकळ तीर्थे, जगातली सगळीच्या सगळी तीर्थ, माध्यान्ह काळी, दुपारच्या वेळेला येती पुंडलिका जवळी, चंद्रभागेमध्ये स्नान करण्याकरता पुंडलिकाजवळ ही सगळी तीर्थ येतात. करीती आंघोळी, तिथं येऊन चंद्रभागेमध्ये पुंडलिकाच्या समोर सगळी तीर्थ स्नान करतात. आणि वंदिती चरण, पुंडलिकाच्या चरणाला, पांडुरंगाच्या चरणाला नमस्कार करून ही तीर्थ पुन्हा आपापल्या स्थानाला जातात. उत्तर मिळालं का? एका चंद्रभागेच्या स्नानानं सगळ्या तीर्थाच्या स्नानाची फलश्रुती कशी मिळते? तर सगळी तीर्थ माध्यान्ह काळात चंद्रभागेमध्ये स्नानाला येत असतात. मग सगळी तीर्थ इथं जर आली तर एक चंद्रभागेचं स्नान केल्यावर सगळ्या तीर्थाच्या स्नानाची फलश्रुती आपल्याला मिळणार की नाही? म्हणजे मी हे कशाकरता बोललो? हा इतिहास सांगावा लागला. कशाकरता सांगावा लागला? सांगितलेलं तत्व पटेना, सांगितलेला सिद्धांत पटेना, तेव्हा तो सिद्धांत स्पष्ट करून देण्याकरता म्हणून मागचा काहीतरी इतिहास सांगावा लागतो. याच्याकरता इतिहासाची गरज पडते. काही वेळेला स्तुतीचा उपक्रम करून देण्याकरता, एखाद्या ग्रंथाचा उपक्रम करून देण्याकरता अशा कथा आपल्याला अनेक वेळेला, इतिहास अशा अनेक वेळेला सांगितलेले पाहायला सापडतात बरं का. काही ना काहीतरी निमित्तानं असं इतिहासाचं निरूपण आपल्याला करावं लागतं. असे काही इतिहास भागवतात सांगितलेत. इतिहासाच्या नंतर भागवताने सांगितलेलं दुसरं चिंतन जर आपण पाहायला लागलो, भविष्य सांगितलं हो भागवतात. भविष्य 12 स्कंदाला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अवतार समाप्ती केल्यानंतर पुढच्या काळामध्ये होणारे जे राजे आहेत, मग इतके काळ यांचं राज्य चालेल, इतकं काळ यांचं राज्य चालेल, अशा काही राजांची कथा सांगितलेली पाहायला मिळते. ते कशी आहे? भविष्य पद्धतीचं निरूपण आहे. कलियुगात पुढं काय होणार संतांनी सांगितलं की नाही? कलीमध्ये एक दादा विपरीत होईल, कलीमध्ये एक दादा विपरीत होईल, बहीण भावा दोघा जणांचा विवाह लागेल, बहीण भावा दोघा जणांचा विवाह लागेल, 5 वर्षाची बाळा व्रतार मागेल, 5 वर्षाची बाळा व्रतार मागेल, 6 वर्षाची नारी गर्भिण होईल, कैकाय बाबा दुरील माझा देश, कैकाय बाबा दुरील माझा देश, 6 वर्षाची नारी गर्भिण राहील, काय बाबा दुरील माझा देश, काय बाबा दुरील माझा देश. नाथ महाराजांसारख्या साधू पुरुषांनी काही निमित्तानं आपल्याला असं भविष्य सांगितलेलं पाहायला सापडतं. त्याच्यात नाथ महाराजांनी कलियुगमध्ये एक दादा विपरीत होईल, कलियुगाच्या शेवटच्या काळामध्ये एक गोष्ट विपरीत होणार आहे. काय होईल हो? बहीण भावा दोघा जणाचा विवाह लागेल, बहीण भावाचं लग्न होईल म्हणे. किती विपरीत! बहीण भावा दोघा जणाचा. अरे आपल्याकडे शास्त्राने एक गोत्राचं लग्न होत नाही म्हणून सांगितलं, इथं तर बहीण भावाचंच लग्न होणार म्हणून सांगायला लागले. 5 वर्षाची बाळा भ्रतार मागेल, 5 वर्षाच्या लहान मुलीला कामपिडा होईल आणि तिला लग्न व्हावं असं वाटायला लागेल म्हणे. आणि 6 वर्षाची नारी गर्भिण होईल. हे सगळं विपरीत कलियुगाच्या शेवटी होणार. हे काय आहे? भविष्य कथन आहे. असं भागवतानंही काही भविष्य कथन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. इतिहास पद्धतीची घटना, भविष्य पद्धतीची घटना आणि तिसरं घटनेचं चिंतन करत असताना उपाख्यान सांगणं. उपाख्यान म्हणजे कल्पित कथा. काही कल्पित कथा सांगाव्या लागतात आपल्याला. पुरंजनोपाख्यान भागवताच्या 5म स्कंदामध्ये येतं पहा. पुरंजनोपाख्यान, पुरंजनाचं उपाख्यान. उपाख्यान म्हणजे कल्पित कथा. एक सिद्धांत तुम्हाला सांगण्याकरता म्हणून कल्पित कथा सांगावी लागते. अजातवादाचा सिद्धांत पटवून द्यायचा होता. पंचरशीकारांनी त्याच्याकरता योग वासिष्ठात आलेलं उदाहरण आपल्याला सांगितलेलं आहे. बालस्य हि विनोदाय धात्री वक्ती शुभां कथाम. लहान मुलाच्या करमणुकीकरता म्हणून त्याला सांभाळणाऱ्या बाईनं त्या लहान लेकराला एक कथा सांगायला सुरुवात केली. काय त्या बाईनं सांगायला सुरुवात केलेल्या कथेमध्ये काय आहे? गंधर्वनगर होतं. असतं का गंधर्वनगर?
त्या गंधर्व नगरामध्ये एक राजा होता. तो राजा नपुसक होता. त्याला जी भार्या प्राप्त झाली ती कर्णकुमारी होती. त्यांच्यापासून एक मुलगा जन्माला आला. तो वंध्यापुत्र होता, अजात होता. त्या अजात पुत्राच्या ठिकाणी त्या अजात पुत्राला त्या लहानपणी त्याला वाढवण्याकरता म्हणून चांगलं पौष्टिक दूध असावं म्हणून कासवीचं दूध आणलं गेलं. काहीतरी खरं का याच्यातलं? तो पुढे तरुण झाला, शस्त्रास्त्र धनुर्विद्येमध्ये प्रवीण झाला आणि धनुर्विद्येत प्रवीण झाल्याच्या नंतर शिकारीला जायचं त्याचं ठरलं. तेव्हा त्याला गळ्यात फुलाच्या वगैरे माळा घालून पाठवावं असं वाटून त्याच्या आईनं आकाश पुष्पाची माळ त्याच्या गळ्यामध्ये घातली. असा सजून तयार झालेला हा वंध्यापुत्र हातामध्ये सशाच्या शिंगाचं धनुष्य घेऊन युद्धाला निघाला. काय खरं? काहीच नाही हो. गंधर्वनगर नसतंच ना. तिथं काही एक राजा, तो सुद्धा नपुसक, त्याला बायको प्राप्त झाली ती कर्णकुमारी. त्यांच्या पोटी जन्माला आलेला मुलगा अजात, म्हणजे जन्मलाच नाही असा. आणि तो मग पुढं मोठा झाला कासवीचं दूध पिऊन. हे सगळं काही नसलेलं सांगणं सुरू झालं आणि ही कथा सांगितली. आता ही खरी का खोटी? खोटी कथा. कशा करता सांगितली? सिद्धांत सांगण्याकरता. सिद्धांत कोणता? हे दिसणारं सगळं जग खोटं आहे याच्याकरता. या सिद्धांताच्या स्पष्टीकरणाकरता. दिसतंय सगळं पण हे सगळं खोटं आहे हा सिद्धांत सांगायचा होता. तसं कानाने ऐकल्यावर हे आहे असं वाटतं पण ते नसतं काहीच, अशी एक गोष्ट सांगितली. म्हणजे आपण सांगतो आहोत तो सिद्धांत स्पष्ट करण्याकरता कल्पित कथा सांगावी लागते. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा एक उपाख्यान सांगितलं पा ज्ञानेश्वरीत. कसं? इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत. ऐके नाही, इच्छा आणि द्वेष यांच्यापासून समुत्थ म्हणजे जन्मलेला असा एक द्वंद्व मोह नावाचा मुलगा, असं तिथं भगवंतानी इच्छा द्वेष समुत्थ त्यांच्यातून जन्माला आलेला असं म्हणलं की ज्ञानेश्वर महाराजांनी लांब त्यांची वंशावळ सांगायला सुरुवात केली हो आपल्याला. त्यांची वंशावळ सांगताना ज्ञानेश्वर महाराज काय म्हणाले? ज्ञानोबरांनी त्यांची वंशावळ सांगताना कसं सांगितलंय बघा. काय काय सांगितलं? इच्छा आणि द्वेष यांच्यापासून जन्मलेला तो मुलगा सांगण्याच्या निमित्तानं ज्ञानेश्वर महाराज कुठून निघाले? अहंकार तनुसी वालभ पडिले. पहिलं लग्न सांगितलं अहंकाराचं आणि शरीराचं. देह तादात्म्य, अहंकार आणि शरीर यांचं लग्न म्हणजे देहाचं तादात्म्य निर्माण होणं. पै आता थोडीशी गोठी सांगेल परियसी, जे अहंकार तनुसी वालभ पडिले. मग त्या अहंकार आणि तनु म्हणजे शरीर या दोघांचं जे लग्न झालं, तनु शब्द स्त्रीलिंगी मुद्दाम वापरला कारण अहंकार पुरुष आहे, त्याच्या बायकोचं नाव तनु आहे. त्या दोघांचं लग्न झालं तर या दोघास्तव तेथ इच्छा हे कुमारी झाली, ते कामाची या तारुण्या आली. त्या अहंकार आणि तनुच्या लग्नातून एक मुलगी जन्माला आली, तिचं नाव इच्छा आहे आणि ती इच्छा पुढं कामाच्या तारुण्याला आली. तेथ द्वेषेसी मांडली वराडिक. इच्छा आणि तिचा नवरा द्वेष. इच्छा द्वेष समुत्थेन तया दोघास्तव जन्मला, ऐसा द्वंद्व मोह भला, तो आजेयाने वाढविला अहंकारे. त्या इच्छा आणि द्वेषाच्या लग्नानंतर त्यांच्यात झालेल्या संसारातून त्यांना एक मुलगा झाला. त्याचं नाव काय? द्वंद्व मोह. आणि हा द्वंद्व मोह मग त्याला मोठं कोणी केलं? अजेयाने वाढविला अहंकारे. अहंकार नावाचा त्याचा जो आजोबा, त्या आजोबाने याला वाढायला सुरुवात केली म्हणे. तो धृतीसी सदा प्रतिकूळ, नियमाही नागविसळ, आशारसे दोन दिलं झाला साता. ज्ञानोबराने त्याचं पुढचं सगळं वर्णन केलं. तो काय सेवन करतो, कोणतं मद्य घेतो, कोणाशी लग्न करतो, कुठं पडून राहतो, हे सगळं द्वंद्व मोहाच्या बाबतीमधलं विस्तारपूर्वक ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं जे वर्णन आहे याला म्हणतात उपाख्यान. हे उपाख्यान कशा करता सांगावं लागतं? कल्पित कथा असते उपाख्यान म्हणजे. कशा करता सांगायचं? एक सिद्धांत तुमच्या गळी उतरवून द्यायचा आहे. तो गळी उतरवून देणं शक्य होत नाही. सहजरीतीनं बोलल्यानंतर तो सिद्धांत आपल्याला पटत नाही. त्याच्या स्पष्टीकरणाकरता अशी कल्पित कथा सांगावी लागते. हे सगळं काय घटनात्मक वर्णन आहे. भागवतात अशा घटना आहेत. इतिहासरूप काही घटना, भविष्यरूप काही घटना आणि उपाख्यानाच्या पद्धतीच्या काही घटना असं आपल्याला चिंतन पाहायला सापडतात. त्याच्यानंतर दुसरा प्रकार भागवतामध्ये येतो तो म्हणजे उपदेश. उपदेश
मोठ्या माणसाने लहान माणसाला कल्याण सांगणं याला उपदेश म्हणतात. सांगणारा मोठाच पाहिजे, ऐकणारा लहानच पाहिजे, आणि त्या लहानाच्या कल्याणाचीच गोष्ट मोठ्यानं सांगितली पाहिजे, त्याला उपदेश म्हणतात. नाहीतर उपदेश नाही. सांगणारा मोठा आहे, ऐकणारा लहान आहे, पण कल्याणाचं सांगितलं नसेल, काहीतरी सांगितलं असेल, त्याला आज्ञा म्हणता येईल, पण उपदेश नाही. एका मालकाने एका नोकराला उन्हाळ्याच्या दिवसात भर दुपारी 12-1 वाजता 1-2 किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतातून अनवाणी पायानं काहीतरी आणायला सांगितलं. नोकराला जावं लागतं, घेऊन यावं लागतं. मालकाच्याकडून पगार घ्यायचा असतो म्हणून मालकाचं हे काम त्याला केलं पाहिजे. पण दुपारी 12-1 वाजता मोठ्या असलेल्या मालकाने लहान असलेल्या नोकराला अनवाणी पायानं जाऊन ते घेऊन ये म्हणणं, याच्या त्याच्या कल्याणाचं सांगितलं का त्याला त्रास देणारं सांगितलं? हो, त्रास देणारं सांगितलं. ही आज्ञा होऊ शकते, हा उपदेश नाही. उपदेशामध्ये काय असतं? सांगणारा मोठा, ऐकणारा लहान, आणि त्या ऐकणाऱ्या लहान माणसाच्या कल्याणाचीच गोष्ट मोठ्या माणसानं सांगितली तर त्याला उपदेश म्हणायचं. असे उपदेश भागवतात अनेक असतात. उपदेशामध्ये कसं आहे? क्रियात्मक उपदेश असतो, काही वेळेला वाक्यात्मक उपदेश असतो. वाक्यातून असं असं तुम्ही करा असं सांगितलं जातं. पण काही वेळेला कसं असतं? तैसे संत जगे जगे, तैसे संत जगी जगी, तैसे संत जगे जगे, तैसे संत जगी जगी, क्रिया करुनी दाविती अंगी, क्रिया करुनी दाविती अंगी, क्रिया करुनी दाविती अंगी, क्रिया करुनी दाविती अंगी, तैसे संत जगे जगे, तैसे संत जगे जगे, तैसे संत जगी जगी, तैसे संत जगी जगी, तैसे संत जगी क्रिया करुनी दाविती अंगी, तैसे संत जगी, तैसे संत जगी, तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी, तैसे संत जगी जगी, तैसे संत जगी, तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी. लहान मुलाला शिकवण्याकरता पंतोजी हातात पाटी घेऊन त्याला अ आ इ ई क ख ग घ शिकवत राहतो. त्या पंतोजीला हातात पाटी घ्यायचं कारण नसतं, लेखणी घ्यायचं कारण नसतं. अ म्हणून पाटी भरून अक्षर काढून ते गिरवत गिरवत घोकायची त्याला गरज नसते. पण हे सगळं त्या मास्तरला करावं लागतं. कशा करता? पोरा करता करावं लागतं. त्या पोराला शिकवायचं, विद्यार्थ्याला ते अक्षर आलं पाहिजे याच्याकरता पंतोजीला घोकणं आणि ते गिरवणं आवश्यक पडतं. हे पंतोजीचं करणं जे की नाही, हातात पाटी घेणं, लेखणी घेणं, ते अक्षर काढणं, घोकत राहणं, गिरवत राहणं, हे जे पंतोजी करतो ना, ह्याच्यातून काय क्रियात्मक उपदेश. असं केलं पाहिजे तेव्हा तुला हे अक्षर येईल. याला म्हणतात क्रियात्मक उपदेश. क्रिया करुनी दाविती अंगी, क्रियात्मक उपदेश. भागवतामध्ये असा क्रियात्मक उपदेश काही ठिकाणी आपल्याला पाहायला सापडतो. देवाने ते नारद एकदा द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं दिनकृत्य काय चालतं, देवाची दिनचर्या काय, सकाळपासून संध्याकाळपर्यंत परमात्मा काय करतात हे पाहायला गेले. आणि एखाद्या साधकाला लाजवील अशी देवाची दिनचर्या होती. ब्रह्ममुहूर्तावर देव उठायचे, उठल्या उठल्या ब्रह्मचिंतन परमात्मा करायचे, प्रातस्मरण करायचे. आता याने कोणाचं स्मरण करायचं ते त्याच त्याला माहिती, पण तो करतो एवढं मात्र खरं. हे सगळं दिनकृत्य देवाचं म्हणजे काय हो, असं वागलं पाहिजे हे जगाला शिकवण्याकरता क्रिया करुनी दाविती हा क्रियात्मक उपदेश असतो. आणि क्रियात्मक उपदेशाच्या शिवाय दुसरा बोलून केलेला उपदेश, वाचिक उपदेश.
सहज बोलणे हित उपदेश, बोलण्यातून केलेला उपदेश, असा काही वाचिक उपदेश, काही क्रियात्मक उपदेश किंवा विशेषरित्या मंत्रोपदेश. एखाद्या महात्म्याच्याकडे कोणीतरी जातो मला मंत्रोपदेश करा म्हणतो. ध्रुव अरण्यात तपश्चर्य करता जेव्हा निघाला तेव्हा रस्त्यामध्ये नारदांचं दर्शन झालं. नारदाने त्याला ओम नमो भगवते वासुदेवाय द्वादशाक्षरी मंत्राचा उपदेश केला की नाही. प्रचेतस जेव्हा तपश्चर्येला निघाले तेव्हा तपश्चर्येला निघालेल्या प्रचेतसांना भगवान शंकराने दर्शन दिलं. तुम्ही बापाच्या आज्ञेवरून तपश्चर्येला निघालात म्हणून मी तुम्हाला आशीर्वाद देतो म्हणे आणि तुम्हाला एक उपदेश करतो. लहानसं रुद्रगीत त्याचा उपदेश केला आणि सांगितलं समुद्रात बुडून राहण्याचा जप करा, तुम्हाला सिद्धी प्राप्त होतील, सगळं तुमचं काम फत्य होईल म्हणे. जा, हे रुद्रगीताचा उपदेश आहे, मंत्राचा उपदेश आहे. असा मंत्रोपदेश काही असतो. आता मंत्राच्या उपदेशाला, मंत्र सांगणं याला कलियुगात उपदेश म्हणतात बरं का. नाही तर पूर्वीच्या युगातला शब्द दीक्षा असा आहे. पूर्वम युगे तो दीक्षा आसीत उपदेश कलौ युगे. ज्याला पूर्वीच्या काळात दीक्षा म्हणत होते, कलियुगात त्यालाच उपदेश म्हणतात. बाबाजी चैतन्याने रामकृष्ण हरी मंत्र सांगितला, हे जर कलियुगाच्या आधी घडलं असतं तर त्याला दीक्षा म्हणावं लागलं असतं आणि कलियुगामध्ये त्याच घटनेला, त्याच गोष्टीला आपल्याला उपदेश म्हणावं लागतं. असे काही उपदेश आपल्याला भागवतामध्ये पाहायला सापडतात. त्या उपदेशाला 2-3 प्रकार आहेत ना. प्रभू संमित उपदेश, सुहृद संमित उपदेश, भार्या संमित उपदेश. भागवतात 3ही प्रकारचा उपदेश पाहायला सापडतो. ते बोपदेव नावाचे पंडित होऊन गेले. भागवतावर त्यांची टीका आहे. परमहंस प्रिया त्यांच्या टीकेचं नाव आहे. काही लोकांचं असं म्हणणं आहे की बोपदेवानंच भागवत लिहिलं. त्यांनी इतकं चांगलं भागवताचं विवेचन लिहिलं टीकेमधून, त्याच्यावरून काही लोकांनी अनुमानच लढवलं, यानेच भागवत लिहिलंय म्हणून. चुकीचं आहे ते सिद्ध केले विद्वानाने. भागवत त्यांच्या आधीचं आहे, त्यांच्या आधीचेही काही टीकाकार आहेत, हे सिद्ध झालंय. असू द्या. पण त्या बोपदेव नावाची जी परमहंस प्रिया नावाची टीका आहे भागवतावरची, त्या टीकेमध्ये त्याने सुरुवातीला भागवताचं वर्णन करताना फार गोड वर्णन केलेलं आहे. वेदः पुराणं काव्यंच प्रभुर्मित्रं प्रियावचः बोधयन्ते तिह प्राहुः त्रिवद भागवतं पुनः. आपल्याकडे वेद वाङ्मय आहे, पुराण वाङ्मय आहे आणि काव्यशास्त्र आहे. हे तिघही जण उपदेश करणारे आहेत. पण कसा उपदेश करतात? वेद जो उपदेश करतो ते वेदाचं बोलणं प्रभुसंमित उपदेश आहे. पुराणाचं बोलणं सुहृद संमित, मित्रांनी उपदेश करावा तसं बोलणं आहे. आणि काव्यशास्त्राचा जो उपदेश आहे तो भार्येनं पतीला गोडीनं काही समजावून सांगावं तशा पद्धतीचा आहे. वेदः पुराणं काव्यंच प्रभुर्मित्रं प्रियावचः. क्रमानं घ्यायचं. वेदाचा उपदेश प्रभुवचन, पुराणाचा उपदेश सुहृदवचन आणि काव्याचा उपदेश भार्यावचन. बोधयंती इति इह प्राहुः. हे तिघ जण अशा पद्धतीनं उपदेश करतात असं सांगतात. वेदाचा उपदेश प्रभुसंमितच आहे, पुराणाचा उपदेश सुहृद संमितच आहे आणि काव्यशास्त्राचा जो उपदेश आपल्याला पाहायला सापडतो तो भार्या संमित पद्धतीचाच पाहायला सापडतो. एकाला दुसऱ्या पद्धतीनं सांगता येत नाही. पण भागवताचं चिंतन करा. त्रिवद भागवतम पुनः. भागवत काही ठिकाणी तुम्हाला प्रभुसंमित पद्धतीनं बोलतं, काही ठिकाणी तुम्हाला सुहृद संमित पद्धतीनं बोलतं आणि काही ठिकाणी तुम्हाला भार्या संमित पद्धतीनं बोलतं. अधिकारवाणीनं वेदानं जसा उपदेश करावा तशाही पद्धतीचा उपदेश भागवतात पाहायला सापडतो. मित्रानं मित्राला काही सांगावं तसाही उपदेश भागवतात पाहायला सापडतो. आणि बायकोनं नवऱ्याला सांगावं तोही प्रकार आहे. सुदाम्याची बायको सुदाम्याला जे बोलली, भार्या समेत उपदेश. व्यास आणि नारद यांच्यात बोलणं होऊन व्यासांना नारदांनी काय सांगितलं, मित्राने मित्राला केलेला उपदेश. आणि मोठ्या माणसांनी लहान माणसाला सांगावं, शुकाचार्य सांगतात, राजा परीक्षित ऐकतो. प्रभुसंमित उपदेश. सगळे उपदेश भागवतात आपल्याला पाहायला सापडतात. असं काही उपदेशाचं चिंतन भागवतात आहे. अखंडानंदजींनी केलेल्या प्रकाराचं चिंतन मी सांगत होतो. पहिला प्रकार त्याने सांगितला, भागवतामध्ये काही घटना आहेत. दुसरा प्रकार सांगितला, भागवतात काही उपदेश आहेत. तिसरा प्रकार असा आहे,
भागवतात काही स्तुती स्तोत्र येतात. स्तुती देवाची केलेली फार चांगली. स्तुती अथवा निंदा करावी देवाची म्हणतात तुकोबराय. माणसाची स्तुती करू नये. स्तवनिया नरा केला आयुष्याचा मातेरा. मनुष्याची स्तुती करू नये. देवाची स्तुती करावी. कारण काय, देवाला स्तुती आवडते. स्तव्यहा स्तव प्रियहा अशी देवाची नावं विष्णू सहस्त्रनामात आपल्याला पाहायला सापडतात पहा. स्तवनीय कोण? देवच. आणि स्तुती कोणाला आवडते? देवालाच आवडते. त्याची केलेली स्तुती त्याला आवडते, म्हणून त्याची स्तुती आपण केली पाहिजे. भगवंताची स्तुती करावी. करता येत नाही हे खरं आहे. शेष स्तुती प्रवर्तला जिव्हा चिरुनी पलंग झाला म्हणतात तुकोबाराय. 1000 मुखाच्या शेषानं भगवंताची स्तुती करायची ठरवली तर ती स्तुती करता करता त्याच्या 1000ही तोंडातल्या जिव्हा फाटल्या आणि त्या 2-2 झाल्या. जिव्हा चिरुनी पलंग झाला. त्यालाही स्तुती करता येत नाही. आपल्याला करता येणार नाही, पण करायची असते. देवाची स्तुती करावी. अशी स्तुती प्रकरण भागवतामध्ये पाहायला सापडतात. स्तुती कोणीही करावं. भागवताचं चालय दुसऱ्या स्कंधामध्ये अकामहा सर्व कामो वा मोक्ष कामहा उदारधीहि तीव्रेण भक्ती योगेन यजेत पुरुषम परम. कोणी निष्काम असा, कोणी सकाम असा, सगळ्या कामना घेऊन बसा किंवा मोक्षाचीच एक इच्छा घेऊन बसा, कोणीही असा, सर्व काळ भगवंताची भक्ती करा, देवाचं स्तुती स्तोत्र गा. आणि कसं आहे बघा, देवाची स्तुती आपल्याला करता येत नसली तरी आपण करायची. मोठ्याने स्तुती केली देवाची, आपल्याला कशी जमायची असा विचार करू नये. मोठ्याने केली ना ते त्यांच्या पद्धतीनं, आपल्याला नभपतंती आत्मसमम पतत्रिणः. आकाशामध्ये गरुडानं झेप घेतली म्हणून चिलटा मशकानं उडायचंच नाही असा नियम असतो का? आपल्याला आपल्या पद्धतीनं जसं उडता येतं तसं उडावं, हा जसा प्रकार आहे तशी आपल्याला जशी देवाची स्तुती करता येईल तशी करावी. आणि गंमत कशी आहे, मोठ्याने केलेल्या स्तुतीपेक्षा सामान्य भक्तांनी केलेली प्रेमपूर्वक जी स्तुती आहे देवाला फार आवडते. उदाहरण सांगतो. एक माणूस होता, सामाजिक कार्यकर्ता. त्याच्याकडून काही एक मोठं काम झालं आणि मोठं काम झाल्याबद्दल त्याला भेटायला बरीच मंडळी बैठकीमध्ये यायला लागली. आणि त्या मंडळींनी त्याच्याकरता कोणी लेख लिहून आणला, कोणी त्याच्यावर कविता केली, कोणी पेपरला लेख दिलेला त्याचं कात्रण आणलं. हे सगळे लोक त्याला भेटायला लागले, त्याच्या स्तुती करायला लागले. ते स्तुती करताना एक 5 वर्षाचा त्याच्या पोटी जन्मलेला मुलगा बैठकीत आला. बापाचा शर्ट धरून ओढून बाबा 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 म्हणायला लागला आणि बोलायला लागल्याबरोबर बापाने त्याला जवळ घेतलं. कडेवर घेतल्या पोराला विचारलं, काय रे बाळा? त्या सगळ्या लोकांकडे बघून, त्या सगळ्या लोकांनी केलेली वर्णनं ऐकून ते भारावून गेलेलं पोरग बापाला बोबड्या शब्दात म्हणायला लागलं, बाबा तुम्ही फाल मोठे ना. आणि बाप म्हणतो, हो रे बाबा किती मोठा तू सांग. मग तो म्हणतो, एवढे मोठे ना. संपलं ना हो. त्या बाकीच्या लोकांनी लिहिलेले लेख, त्या बाकीच्या लोकांनी केलेली व्याख्यानं, त्या बाकीच्या लोकांनी केलेल्या कविता, याच्यातून त्याचं जे स्तवन झालेलं होतं ते स्तवन बापाला जास्त आवडेल का एवढ्या लहानशा पोरानं बाबा तुम्ही एवढे मोठे ना म्हणल्यावर त्याला आनंद जो होतो, कोणता आनंद मोठा आहे सांगा ना. तसं बाकीच्या लोकांनी केलेली, मोठ्या लोकांनी केलेली स्तवनं ते खरीच मोठी असतील, त्याला अर्थही भरपूर असेल. ते स्तवन विद्वानाचं स्तवन म्हणून जगात गाजेलही, पण आपल्याला वर्णन देवाचं स्तवन करता येत नाही. म्हणून माझ्या मोडक्या तोडक्या शब्दात जर मी ते स्तवन केलं तर परमात्म्याला ते लहान लेकरानं केलेल्या स्तुतीसारखं आवडणारं ठरतं. अशी काही स्तुती प्रकरणं भागवतात आपल्याला पाहायला सापडतात. स्तुती प्रकरणाच्या नंतर शेवटचा प्रकार आहे गीत. गीत म्हणजे काय असतं? आपल्या अंतःकरणातली कोणतीही सुखाची दुःखाची भावना माणसाला जेव्हा आवरणं शक्य होत नाही तेव्हा शब्दाचं रूप घेऊन ती भावना काव्यमय पद्धतीनं त्याच्या तोंडातून जेव्हा बाहेर पडते ना तेव्हा त्याला गीत म्हणतात. भावना सुखाची असेल, दुःखाची असेल, आवरता आली नाही म्हणून शब्द रूपानं बाहेर प्रगट झाली, त्याला म्हणतात गीत. गोपी गीत, भ्रमर गीत, वेणुगीत, अशी अनेक गीतं भागवतामध्ये आपल्याला पाहायला सापडतात. असं काही वेळेला घटना पद्धतीनं, काही वेळेला उपदेश पद्धतीनं, काही वेळेला स्तुती पद्धतीनं आणि काही वेळेला गीत पद्धतीनं भागवताचं चिंतन चालतं. असं हे भागवत नामाचं ग्रंथरत्न. त्याच्या संबंधानं आपल्याला विचार करायचा आहे. फक्त भागवताच्या महात्म्याचा विचार करण्याच्या निमित्तानं
त्याचं जे मंगलाचरण आहे तेवढं थोडक्यात सांगतो आणि आज या ठिकाणी विराम करतो. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. आम्ही श्रीकृष्णाला नमस्कार करतो. वयम आम्ही नुमः नमस्कार करतो. कोणाला करता? श्रीकृष्णाय. आम्ही श्रीकृष्णाला नमस्कार करतो. नमस्कार करतो कशा करता? तापत्रय विनाशाय, त्रिविध तापाचा नाश व्हावा याच्याकरता देवाला नमस्कार. देवाला नमस्कार केला की त्रिविध तापाचा नाश होतो. सगळ्या दुःखाचा नाश व्हावा याच्याकरता म्हणून देवाला नमस्कार असतो. भागवताच्या शेवटच्या श्लोकात चिंतन येतं पहा. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम. पुढं काय म्हणलं? प्रणामो दुःख शमनः. देवाला केलेला प्रणाम दुःखाचा नाश करणारा. त्रिविध तापाचा नाश होणं देवाच्या नमस्काराचं फल आहे. आणि नमस्कार करणे इथूनच भागवताच्या महात्म्याची सुरुवात झालेली असल्यामुळं भागवत भक्तिशास्त्र हे प्रगट झालं. नमस्कारातून सुरुवात झाली. कसं आहे बघा, आपण भागवताचा विचार जर आपण करायला लागलो तर हे काय सांगतं आपल्याला? नमन करा. आणि ज्ञानशास्त्र काय सांगतं? मनन करा म्हणतं. ज्ञानशास्त्राचा विचार कसा असतो? मनन करा, मंतव्य मनन करा. आणि भागवतासारखं भक्तिशास्त्र काय सांगतं? नमन करा. तात्पर्य एकच आहे. मनन शब्द आणि नमन शब्द सोडवून बघा, एकाच अर्थात नेतं तुम्हाला. न हे आहे की नाही? मन न म्हणजे मन नाहीसं करून टाकणारी साधना, त्याचं नाव आहे मनन. आणि न मन म्हणजे मन नाहीसं करणारी साधना, त्याचंच नाव आहे नमन. नमनातून सुद्धा मननातून जे साधणार आहे तेच साधणार आहे. पण मननातून जे साधतं ते कठीण असतं आणि नमनातून जे साधतं ते सोप्या पद्धतीनं साधतं. एवढाच प्रकार आहे. आम्ही श्रीकृष्णाला नमस्कार करतो. तो श्रीकृष्ण कसा? त्याचं 3 पद्धतीनं वर्णन इथं आहे. सच्चिदानंद रूपाय, तो सच्चित आनंद रूपाचा आहे. अजून कसा? विश्वोत्पत्त्यादि हेतवे, विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि संहार करणारा आहे. आणि श्रीकृष्ण रूपात आहे, त्याला आमचा नमस्कार असो. सच्चिदानंद रूप म्हणलं की ब्रह्म, जगाची उत्पत्ती स्थिती संहार करणारा तो परमात्मा म्हणलं की तो ईश्वर. आणि श्रीकृष्ण म्हणलं की अवतार रूपातला. एकच आहे. तोच सच्चिदानंद रूप आहे. तोच जगाची उत्पत्ती स्थिती संहार करणारा आहे. देवाच्या शिवाय जग निर्माण करणं कोणाला शक्य आहे का? जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, महिमंडळ हे झाले, महिमंडळ हे झाले. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, महिमंडळ हे झाले, महिमंडळ हे झाले. तो एक पंढरीचा राणा, पंढरीचा राणा, तो एक पंढरीचा राणा, तो एक पंढरीचा राणा, तो एक पंढरीचा राणा. जय हनुमाना ज्योतिषे, जय हनुमाना ज्योतिषे, जय हनुमाना ज्योतिषे. तो एक पंढरीचा राणा, नये हनुमाना श्रुतीचे, नये हनुमाना श्रुतीचे, नये हनुमाना श्रुतीचे. हो, जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा. त्याच्यापासूनच सगळं जग जन्माला येतं. दुसरा कोणी जगाची उत्पत्ती करू शकत नाही. यतो वा इमानी भूतानि जायन्ते, सगळी भूत मात्र त्याच्यापासून जन्माला येतात. प्रसवला विश्वतोची, तोच सगळ्या जगाला जन्म देणार आहे. बरं, नुसता जन्म देतो असं नाही, सगळ्या जगाला सांभाळणारा तोच आहे. पोषितो जनासी एकला तो, सगळ्याला अन्न देणारा तोच आहे. बरं का, कोणालाही ज्यांना अन्नाकरता प्रयत्न केला त्यालाही तोच देतो, आणि ज्यांना अन्नाकरता प्रयत्न केला नाही त्याला सुद्धा तोच जगवतो. अन्न देतो सगळ्याला. अरे जन्माच्या आधी तो देतो, काहीतरी व्यवस्था करतो, मेल्यानंतरही काही व्यवस्था करतो. मग जिवंत असताना करणार नाही का? जन्माच्या आधी देवाने काही व्यवस्था केली आपल्याकडे.
एक कथा आहे. एक साधू होते, एका गावाच्या बाहेर राहत असत. जंगलामध्ये राहायचे. दुपारच्या वेळेला भिक्षा मागायची आणि उपजीविका करायची. अखंड भगवंताचं चिंतन करायचं असा त्या साधूचा नियम. एका दिवशी आले गावात आले एका घरासमोर उभे राहिले. माई भिक्षा वाढा म्हणून आवाज दिला. आवाज दिल्याबरोबर घरात एक नुकतीच लग्न होऊन आलेली, 1 वर्षभर झाला होता तिच्या लग्नाला, अशी एक मुलगी गरोदर होती. भिक्षा वाढायला हातात अन्न घेऊन आली आणि महाराज घ्या म्हणून त्या साधूला सांगते. पण तो साधू नखशिखांत त्या पोरीकडे बघायलाच लागला. तरुण मुलगी, गरोदर मुलगी, नखशिखांत तिच्याकडे बघायला लागला. बरं आहे का हे? त्या तरुणीकडं साधू म्हणून आलेल्या माणसाने असं नखशिखांत बघणं बरं आहे का? कोणालाही बरं वाटणार नाही. त्या मुलीला मात्र काही वाटलं नाही. कारण का? महात्मा निर्विकार आहे हे तिला माहिती होतं. आणि त्या महात्म्याच्या निर्विकारतेमुळं त्या मुलीला काही वाटलं नाही. आणि त्या मुलीने विचारलं, म्हणजे महाराज भिक्षा घ्या ना, माझ्याकडे काय बघता? त्या महात्म्याने सांगितलं, नाही मुली, मी तुझ्याकडे जे बघायला लागलो ना, त्या महात्म्याला स्त्री देहाचा परिचय नाही. अशा अवस्थेत त्या महात्म्यानं त्या मुलीकडे पाहता पाहता तिच्या स्तनाकडे हात दाखवला आणि विचारलं, पोरी, हे तुझ्या शरीरावर काय आहे? याला काय म्हणतात? त्या मुलीनं सांगितलं, म्हणे महाराज याला स्तन म्हणतात. म्हणे कशा करता हे तुझ्या शरीरावर देवानं निर्माण केले? माझ्या मुलाचं अन्न आहे म्हणे महाराज याच्यामध्ये. मुलाचं अन्न? होय बाई, होय महाराज. मुलाचं अन्न कसं बाई? लहान मूल जन्माला आल्याच्या नंतर ते आईचं स्तनपान करून दूध पिऊनच वाढतं ना महाराज. ते दूध या स्तनात देव निर्माण करतो. असं आहे होय? हे स्तन आहेत होय, याला स्तन म्हणतात होय, याच्यात दूध असतं होय, ते लहान तुझ्या पोटच्या मुलाकरता ते असतं काय? मग मुलगा कुठे पोरी? स्तनात दूध आलंय हे त्या मातेनं जेव्हा, त्या पोरीनं जेव्हा सांगितलं, तेव्हा त्या महात्म्यानं विचारलं, म्हणे पोरी मुलगा कुठं? मुलगा कुठं म्हणल्याबरोबर त्यानं गरोदर असल्यामुळे पोटाकडे हात दाखवला आणि सांगितलं, म्हणे पोटात आहे म्हणे माझं मूल. त्या महात्म्याने साष्टांग नमस्कार त्या पोरीला घातला. सांगितलं, म्हणे आई, याच्या पुढे भिक्षा मागायला गावात यायची मला गरज नाही. म्हणे कशावरून? तुम्हाला फार छान तत्वज्ञानात सांगितलं. यो मे गर्भगतस्यापि वृत्तिं कल्पितवान प्रभुः शेषवृत्ती विधानार्थम सकिम वृद्धोथवा मृतः. मी गर्भात असताना जो परमात्मा माझ्या करता मातेच्या स्तनातल्या दुधाच्या रूपानं अन्नाची व्यवस्था करतो, मी जन्माला आल्याच्या नंतर माझी व्यवस्था करायला तो देव म्हातारा झाला का मेला? काही नाही, तो म्हाताराही होत नाही, तो मरतही नाही. म्हणजे काय झालं? मी कशा करता हे बोललो? जन्माला येण्याच्या पूर्वी व्यवस्था करतो परमात्मा, मेल्यावरही व्यवस्था करतो. कशी व्यवस्था करतो? तुलसीदासजीने सांगितलं, तुलसी मुर्दे को देत है कपड़ा लकड़ी आग, जीता रहे कर सोस करे सोनर बडो अभाग. तुलसीदास महाराज सांगतात, मढ्याला परमात्मा देतो. काय काय देतो? कपडा, लकडी, आग. मेलेल्या माणसाला कापड प्राप्त होतं. मेलेल्या माणसाला शरीराला त्याला झाकण्याकरता कापड आणतात की नाही? आणतात. ते मेलेल्या माणसाने काही प्रयत्न केला का त्याच्याकरता? काही नाही. कोणी दिलं मग त्याला ते वस्त्र? देवाने दिलं. आणि गंमत कशी, आमचे गुरुजी छान सांगायचे. ते म्हणायचे, हा जेव्हा जिवंत होता तेव्हा यानं केलेल्या खटपटीत याला विधभर लंगोटी सुद्धा मिळवता आली नव्हती. आणि परमात्मा मात्र याला मेल्याच्या नंतर हा जेव्हा प्रयत्न सोडून असतो तेव्हा देवाची कृपा अशी आहे की परमात्मा याला सगळं शरीर झाकण्यासारखं वस्त्र देतो. याला जन्मभरात स्वतःच्या प्रयत्नानं नवीन वस्त्र कधीच मिळालेलं नसतं, पण मेल्यानंतर देव जेव्हा देतो तेव्हा नवीनच वस्त्र देतो, अंगभर देतो. मुर्दे को देत है कपडा. अजून काय देतो? शरीर जाळाय करता लागणार लाकूड. जन्मभरामध्ये याला कपभर चहा करायला टिचभर लाकूड याच्या प्रयत्नानं मिळवता आलं नाही, पण मेल्याच्या नंतर परमात्मा याचं शरीर जाळून घेण्याकरता याला 4-4 क्विंटल लाकूड देतो. कपडा, लकडी. बरं आग, अग्नी कोणी दिला याला? देवानेच दिला. कपडा, लकडी, आग, 3 वस्तू मेल्याच्या नंतर हा परमात्मा आपल्याला जर देत असेल, जन्माच्या आधी व्यवस्था करतो, मेल्यावरही व्यवस्था करतो, मग जिवंत असताना तो व्यवस्था करणार नाही का? म्हणून तुलसीदासजी सांगतात की माणूस मेल्यानंतरही देव व्यवस्था करतो हे विसरतो. आणि जीता रहे कर सोस करे. जिवंत असताना या वस्तूच्या प्राप्तीकरता खटपट करीत राहतो, त्याला काही अर्थ नाही. देह निर्वाह करता लागणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या वस्तू परमात्मा देणार आहे, याच्यावर भरवसा ठेवावा आणि आपण अखंड परमात्म्याच्या चिंतनाला लागावं.
कशा करता बोललो मी? सगळ्या जगाला अन्न देणारा तो परमात्मा, सगळ्याला तोच जगवतो, जन्माला तोच घालतो, सगळ्याला तोच जगवतो. आणि सगळ्याचा नाश तरी कोण करतो? प्रलय कोणी केला? यत्प्रयंती अभिसंविशंती, त्याच्याच ठिकाणी सगळं जग प्रलयाला प्राप्त होतं, तोच मारतो. म्हणजे उत्पत्ती तोच करतो, स्थिती तोच करतो आणि संहारही तोच करतो. माणसं इथं थोडंसं बिचकतात. उदाहरण सांगतात आपल्याला, महाराज बापानी पोराला जन्म दिला, बरोबर बरोबर. बापानी पोराला सांभाळावं, बरोबर बरोबर. बापानी पोराचा संहार करावा, बरोबर आहे काय? चुकलं ना? तसं देव जर आपला बाप असेल तर त्यानं आपल्याला जन्म दिला, बरोबर. त्यानं आपल्याला सांभाळलं, बरोबर. त्यानं संहार करावा का? असं विचारतात. हे मायबापाचं उदाहरण देऊन लोक आपल्याला असं विचारतात. पण कसं असतं बघा, आपण दृष्टांतावरून सिद्धांताकडे जातो, ही चूक होते. सिद्धांत ठरलेला असतो आणि सिद्धांताला अनुकूल दृष्टांत शोधायचा असतो. देव जगाची उत्पत्ती, स्थिती आणि संहार करणारा आहे, हा सिद्धांत ठरलेला आहे. मग या सिद्धांताच्या स्पष्टीकरणाकरता जसा दृष्टांत उपयोगी पडेल तसा दृष्टांत शोधावा. मायबापाच्या दृष्टांतातून याचं समर्थन होत नाही ना. मी दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला. शेतकऱ्यांनी शेतामध्ये पीक निर्माण केलं, बरोबर झालं का चूक झालं? हो नाही म्हणा की, असं मान हलवा की, मला ऐकू कळतं तिथून. म्हणजे तुम्ही तोंडाने जे बोलत नाही ते मानेतून मला कळतं. शेतकऱ्यांनी शेतात पीक निर्माण केलं, बरोबर ना? बरोबर. शेतकऱ्यांनी शेतात निर्माण केलेलं पीक घरी आणून ते धान्य वर्षभर कणगीमध्ये वगैरे पोत्यात वगैरे ठेवून सांभाळून ठेवलं, बरोबर झालं का? झालं. आणि मग तेच पीक घरी आणून जे सांभाळून ठेवलं होतं ते थोडं 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 काढून 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 खाऊन संपवलं, बरोबर झालं का चुकलं? हो बरोबर ना. मग शेतकऱ्याला पीक निर्माणही करता येतं, तेही बरोबर असतं. शेतकऱ्याने पीक सांभाळलं तर तेही बरोबर असतं. आणि शेतकऱ्याने पिकाचा संहार केला तोही बरोबर असतो. मग देवाने जग निर्माण केलं तेही बरोबर असतं, देवाने जग सांभाळलं तेही बरोबर असतं, देवाने जगाचा संहार केला तेही बरोबर असतं. आमचे गुरुजी तर फार गमतीनं सांगायचे, अरे आपण त्या पिकाचा संहार करत असताना किती त्याला त्रास देतो. ती ज्वारी असते, त्या ज्वारीला तसंच खाता येत नाही म्हणून त्याला दळून आणलं म्हणे. दात ओठ खाऊन सांगायचे गुरुजी, त्याला दळून आणलं, त्याचं पीठ केलं. बरं ते पीठ तरी नुसतं खातो का मनुष्य? नाही नाही, त्याची भाकरी करायची म्हणून त्याच्यामध्ये पाणी, गरम पाणी ओतून त्याला तिंबून 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 त्याचा मातेरा केला नुसता. त्याच्यानंतर त्याला बडवून 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 त्याची भाकरी केली. बडवून बडवून भाकरी केल्याच्या नंतर तरी गप्प बसला का? गरम तव्यावर त्याला टाकलं म्हणे. केवढा संहार, किती त्रास देणं. त्या तव्यावर टाकून त्याला शेकत असताना एका बाजूने शेकून भागलं नाही म्हणून उलथपालथ केलं त्याला, अजून दोन्ही बाजूनी भाजलं. आणि हे दोन्ही बाजूनं भाजूनही त्याचा पापड असं बाजूला होत नाही म्हणून जुन्या काळामध्ये चुलीवर भाकरी भाजताना काय करायच्या बायका, तव्यावरची भाकर काढल्याच्या नंतर अजून पुन्हा समोर लावायच्या की नाही, त्याला समोर लावायचं. आणि एवढं होऊन ती भाकरी तयार झाल्याच्या नंतर घेतलेली पानात जशीच्या तशी वाढते, त्याचे तुकडे करून, त्याचे 4 तुकडे. मग ते तुकडे जे पानात येतात तो तुकडा तरी अख्खाच्या अख्खा मनुष्य तोंडात घालू शकतो का? नाही. त्याचा पुन्हा हा दात ओठ काढून परत तुकडा पाडतो. तो तुकडा जो केला तो तुकडा तसाच घालत नाही तोंडात, त्याला ठेचा तरी लावतो, त्याला भाकरीला त्या भाजी तरी लावतो, वरण तरी घेतो, काहीतरी करतो. आणि मग एवढं सगळं त्याला तिखट मीठ लावून त्याला आग 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 त्याच्या अंगाची होईल अशी व्यवस्था केली की तोंडात टाकायचं. आणि तोंडात टाकल्यावर गप्प आहे का? हो, कच 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 32 वेळेला त्याला चावायचा. आणि एवढं चावणं झाल्यावर तरी बाबा गप्प बसतो का? गट्टकन त्याला गिळून टाकतो. एवढा त्रास त्या भाकरीला जर दिलेला असेल तर मला सांगा, शेतकऱ्यांनी ज्वारी निर्माण केली हे बरोबर झालं, शेतकऱ्यांनी ज्वारी सांभाळली हे बरोबर झालं, आणि त्या शेतकऱ्यांनी ज्वारीचा एवढा त्रास देऊन संहार केला, यालाही कोणी जर चूक म्हणत नसेल तर आपल्या प्रारब्धानुसार प्राप्त होणाऱ्या यातना आपल्याला भोगवून आपला संहार करणारा परमात्मा त्याचं काही चुकलं असं आपल्याला म्हणताच येणार नाही. अशी उत्पत्ती करणारा तो, स्थिती करणारा तो आणि संहार करणारा तो. म्हणून सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे, आणि तोच परमात्मा श्रीकृष्ण रूपाला आला
तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. त्रिविध तापाचा नाश करून त्या परमात्म्याने आम्हाला निर्विघ्नपणे कथेचं श्रवण घडवावं यासाठी देवाला नमस्कार करतो. असं व्यासांनी केलेलं हे मंगलाचरण आपण पाहिलं. भागवताचा पद्मपुराणातला महिमा आणि मूळ भागवताची कथा उद्यापासून आपण पाहू. आत्ता संतांचं नामस्मरण आरती होऊन भागवताची कथा थांबली. आरतीचे यजमान जे आहेत ते समोर येणार आहेत, तोपर्यंत भजन करूया. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम